माझा मी परिचय करून देतो. माझं नाव कुलदीप सिंग राजपूत. माझी PhD आहे सोशियोलॉजी मध्ये. मी इंटरनॅशनल इन्स्टिट्यूशन ऑफ मायग्रेशन अँड डेव्हलपमेंट केरला इथे सिनियर रिसर्च फेलो म्हणून नुकतंच मला संधी मिळालेली आहे आणि मी 10 वर्षापासून टीचिंग मध्ये आहे. सोशियोलॉजी या विषय मी शिकवतो. विद्यापीठ लेवलला मी शिकवलेला आहे. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस मुंबईला मी डिप्लोमा इन यूथ डेव्हलपमेंट या कोर्सला फॅकल्टी म्हणून काम करत आहे. आधी केलंय, आताही केलं आहे. मिनिस्ट्री ऑफ युथ अफेअर्स बरोबरही मी काही ट्रेनिंग सेशन्स मध्ये असतो. सकाळ पेपरमध्ये मी लिहितो एडिटोरियल्स आणि माझे इंटरनॅशनल लेवलला पब्लिकेशन्स पण आहेत. सो इथे मराठी आणि इंग्लिश मिडियमचे विद्यार्थी आहेत कोणी इंग्लिश मिडियमचे? थोडे हात वर कराल, कोणी इंग्लिश मिडियमचे आहेत का? ओके, काही विद्यार्थी इंग्लिश मिडियमचे आहेत. मे बी ऑनलाईन सुद्धा काही विद्यार्थी इंग्लिश मिडियमचे असतील. तर पीपीटी इंग्लिशमध्ये आहे, काही भाग नाही पीपीटीतला, काही भाग मराठीतला पण आहे आणि काही इंग्लिशमध्ये आहे. आपण बोलताना दोन्ही भाषांमध्ये बोलू म्हणजे कोणी मागे राहणार नाही. सो बेसिकली सोशियोलॉजी या विषयाची सिलेबसची ओळख मी तुम्हाला थोडक्यात करून देणार आहे. हा विषय घेणे का फायद्याचं राहील तुमच्यासाठी या संदर्भात मी काही मुद्दे मांडणार आहे आणि मग आपण काही विषयांची चर्चा सुद्धा करणार आहोत. जसं तुम्ही सिलेबस मध्ये बघू शकता, सिलेबसचा जो पहिला भाग, सिलेबस 2 भागामध्ये आहे. पहिला भाग मूलभूत समाजशास्त्र, ज्यामध्ये थिओरॉटिकल भाग दिलेला आहे, थ्योरीज, कॉन्सेप्ट, आणि दुसरा जो आहे तो भारतीय समाज या संदर्भातला आहे, इंडियन सोसायटी. आणि खूप क्लिअर कट सिलेबस आहे. पहिला जो सिलेबस मधला भाग आहे, आता जस्ट लेट्स टेक एक्झाम्पल ऑफ की समाजशास्त्राचा उगम कसा झालेला आहे या संदर्भात ही चर्चा आहे. मग समाजशास्त्राचा उगम अचानक झालेला नाही आहे, तर त्यामागे काही अशी पार्श्वभूमी होती आणि त्या पार्श्वभूमीचा परिपाक असा आहे की समाजशास्त्राचा उगम झालेला आहे. उदाहरणार्थ युरोपियन समाजामध्ये, त्यातल्या त्यात फ्रान्समध्ये पर्टिक्युलरली किंवा युरोपमध्ये, युरोपियन समाजामध्ये फ्रेंच रिव्होल्युशन हा तुम्ही अगदी स्कूल लेवल पासून ऐकत असाल, शिकला असाल, त्याच्याबद्दल एक्झाम मध्ये लिहिलं असेल. फ्रेंच रिव्होल्युशन झाली. ही फ्रेंच रिव्होल्युशन सुद्धा काही विशिष्ट सामाजिक कारणांमुळे झाली होती. सामाजिक, आर्थिक, राजकीय कारणं त्याच्यामध्ये होती. या फ्रेंच रिव्होल्युशनमुळे काय झालं, सगळ्यात महत्वाचा परिणाम म्हणजे मूल्य व्यवस्था बदलली आणि नवीन मूल्य व्यवस्था जी लोकशाही, समता आणि बंधुता या विचारांवर विश्वास ठेवणारी एक मूल्य व्यवस्था रुजू होऊ पाहत होती. हा एक अत्यंत महत्वाचा बदल युरोपमध्ये होत होता. म्हणजे आपण ज्याला इंग्लिशमध्ये शब्द वापरतो सोशल चेंज. सामाजिक परिवर्तन होत होतं युरोपमध्ये आणि या परिवर्तनाचा अभ्यास करण्याची गरज सामाजिक विचारवंतांना व्हायला लागली. आता तुम्ही विचार करा की फ्रान्सचं तुम्हाला माहिती असावं, फ्रान्समध्ये अशी सरंजामशाही व्यवस्था होती, वर्ग आधारित व्यवस्था होती आणि या वर्ग आधारित व्यवस्थेमध्ये श्रमिक आणि शेतकरी हे अत्यंत खालच्या स्तरावर होते आणि ते एक्सप्लॉइट होत होते. राज्याचं लक्ष नव्हतं राज्यकारभाराकडे. त्याच्यातून ही फ्रेंच क्रांती झाली आणि अशी व्यवस्था निर्माण झाली की आता आम्ही राज्य करू, नवीन मूल्य. त्याचबरोबर त्याच युरोपमध्ये औद्योगिक क्रांती, इंडस्ट्रियल रिव्होल्युशन ही पॅरलली होत होती. हे काही वेगवेगळे नाही आहेत, हे पॅरलली चालू होतं सगळं. एक मोठा कालखंड त्याने ऑक्युपाय केलेला आहे. औद्योगिक क्रांती झाली. औद्योगिक क्रांतीबद्दल कॉन्सेप्च्युअल तुम्हाला माहिती असेल, परंतु यामुळे सामाजिक परिवर्तन असे झाले की तिथे सगळ्यात आधी म्हणजे फॅक्टरी सिस्टीम क्रिएट झाली, कारखाने निर्माण झाले. या कारखाने निर्माण झाले तर कारखान्यामध्ये काम करणारे 2 वर्ग निर्माण झाले, मालक आणि श्रमिक, वर्कर. हे 2 वर्ग निर्माण झाले. या 2 वर्गामध्ये पुढे भविष्यात संघर्ष निर्माण झाला. संघर्ष निर्माण याच्यासाठी झाला की या फॅक्टरीमधून हे मालक जे आहेत ते श्रीमंत होत गेलेत आणि श्रमिक जे आहेत ते गरीबच्या गरीबच राहिले. म्हणजे इंडस्ट्रियल रिव्होल्युशन झाली आणि असं वाटलं होतं की आता सगळं चांगलं होईल, पण तसं न होता शोषण करणारा बदलला. आधी शोषण करणारा फ्रेंच रिव्होल्युशनच्या वेळेस राजा आणि जे त्याची सरंजामशाही व्यवस्था होती ती जाऊन आता फक्त तिचा मालक बदलला. फॅक्टरी सिस्टीम आली. फॅक्टरी सिस्टीम आल्यामुळे त्याचबरोबर हे फक्त इथपर्यंत कदाचित तुम्हाला माहिती असेल किंवा ऐकलं असेल की इतकं असं 2 वर्ग निर्माण झाले, त्या वर्गामध्ये संघर्ष निर्माण झाला, हे तुम्ही ऐकलं असेल. बट त्याच्या पुढे जाऊन हे फक्त इथपर्यंत थांबलेलं नाहीये. फॅक्टरी सिस्टीम आली, त्याच्यामुळे तुम्ही जस्ट व्हिज्युअलाइज करा की त्या युरोपमध्ये याच्या आधी फॅक्टरी सिस्टीम नव्हती.
ती तिथे आली, त्याच्यामुळे कारखाने निर्माण झालेत, कारखान्यामध्ये रोजगार मिळायला लागला, त्याच्यामुळे असं झालं की मोठ्या प्रमाणावर रुरल अर्बन मायग्रेशन व्हायला लागलं. ग्रामीण भागातला जो श्रमिक वर्ग आहे, ऍग्रिकल्चरल लेबरर, शेतीमध्ये असणारा मजूर वर्ग, तो शहराकडे मोठ्या प्रमाणावर यायला लागला. शहराकडे मोठ्या प्रमाणावर येत असताना तो एकटा येत होता किंवा पत्नी बरोबर येत होता, पण सिनियर सिटीजन, मुलं हे गावाकडे राहत होती. याच्यामुळे निर्माण झाले शहरांमध्ये विभक्त कुटुंब, न्यूक्लिअर फॅमिली ज्याला आपण म्हणतो. गेटिंग माय पॉइंट? हे एका इंडस्ट्रियल रिव्होल्युशन मुळे होत होतं, न्यूक्लिअर फॅमिलीज. त्याचबरोबर इंडस्ट्रियल रिव्होल्युशन मुळे, या फॅक्टरी सिस्टीम मुळे शहरं हे विकासाचं केंद्रस्थान ठरली. सिटी सेंट्रिक डेव्हलपमेंट जे आजही आहे, अजूनही आपलं जे डेव्हलपमेंट अप्रोच आहे तो सिटी सेंट्रिक आहे. स्मार्ट मिशन त्याचं बेस्ट एक्झाम्पल आहे. तर शहरं जी केंद्रस्थानी झाली ते तिथून आहेत. इंडस्ट्रियल रिव्होल्युशनने शहरांना केंद्रस्थानी आणलं. हा खूप मोठा इम्पॅक्ट झाला. आणि फक्त शहरं निर्माण झाली नाही, तर शहरामध्ये राहणारा नवीन वर्ग निर्माण झाला, मिडल क्लास. फक्त इथपर्यंत थांबलं नाही, तर या फॅक्टरीजला वित्त सहाय्य देणाऱ्या बँक सिस्टीम क्रिएट झाली, जी आधी नव्हती. इतक्या लेवलला हे सगळे बदल इंडस्ट्रियल रिव्होल्युशन मुळे होत होते. आणि हे बदल यांचा अभ्यास करण्याची गरज, ज्याला आपण सोशल चेंज म्हणतो, सामाजिक विचारवंतांना झाली की या बदलांचा अभ्यास होणं अत्यंत गरजेचं आहे. गेटिंग माय पॉइंट? हे खूप बदल, तुम्ही विचार करा की अशी नवीन व्यवस्था निर्माण होत आहे जिथे कुटुंब व्यवस्था बदलली आहे, जॉईंट फॅमिलीची न्यूक्लिअर फॅमिली झालेली आहे, मूल्य व्यवस्था तुमची बदलत चाललेली आहे. जो पुरुष आहे तो एक विशिष्ट वेळेमध्ये काम करत आहे फॅक्टरीमध्ये जाऊन. याच्या आधी तसं नव्हतं, शेतीमध्ये तो जात होता, पण आता फॅक्टरी सिस्टीम मध्ये काही तासांचे अवर्स, म्हणजे काही तास ठराविक ठरलेले होते आणि त्या अवर्स मध्येच तो काम करत होता. हे बदल इंडस्ट्रियल रिव्होल्युशन मुळे झाले. त्याचबरोबर पॅरलली हे होत होतं इंटेलेक्च्युअल रिव्होल्युशन, ज्याला एनलाइटनमेंट असं पण आपण म्हणतो, किंवा त्याला आपण म्हणूयात प्रबोधनाचा काळ. प्रबोधनाचा काळ हा एकमेकांशी रिलेटेड आहे. प्रबोधनाच्या काळामध्ये असं झालं की विचारवंतांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली. कोणाला प्रश्न विचारायला सुरुवात केली? चर्चला. चर्च या धर्मसंस्थेचा प्रभाव युरोपियन समाजावर प्रचंड होता. म्हणजे चर्चला कोणी प्रश्न विचारायचे नाहीत. मग एखादा व्यक्ती गरीब आहे, तर तो गरीब का आहे, तर त्याच्या दैवी कारणामुळे तो गरीब आहे आणि तो त्याची परिस्थिती बदलू शकत नाही, अशी मानसिकता होती. विचारवंतांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली की लोकांनी, म्हणून आम्ही तुमचं जे डॉमिनेशन आहे, तुमचं जे प्रभुत्व आहे ते झुगारून लावतो. ही एक मोठी रिव्होल्युशन त्यावेळेला होत होती, एनलाइटनमेंट. आणि फक्त प्रश्न चर्च विचारले नाही, तर प्रश्न इनइक्वॅलिटीला विचारले, जे फ्रान्समध्ये पर्टिक्युलरली जे लुईच्या काळामध्ये झालं होतं. त्या सर्व प्रकारचे जे असमानता होती, अनियमितता होती, त्या सगळ्यांना प्रश्न विचारायला सुरुवात झाली. याचंच पुढे रूपांतर झालं सायन्स, सायंटिफिक टेम्पर, वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हायला लागला. गेटिंग माय पॉइंट? हे सगळं तुम्ही विचार करा की ऍट ए टाइम होत होतं, मागे पुढे थोडंफार अंतराने. याच्यातूनच एक संकल्पना निर्माण झाली, त्याला म्हणतात मॉडर्निटी, आधुनिकता. सिलेबसमध्ये जो पहिला पॉइंट आहे. दुसरा सामाजिक बदल आणि आधुनिकता. ही आधुनिकता यांचाच परिपाक आहे. आधुनिकतामध्ये दोन मुद्दे महत्वाचे आहेत. आधुनिकता म्हणजे काय? तर सायन्स अँड टेक्नॉलॉजिकल ऍडव्हान्समेंट, विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये प्रगती. आणि दुसरं म्हणजे ह्युमन इमॅन्सिपेशन, मानवाचं मुक्तीकरण, गुलामगिरीपासून त्याची मुक्तता झाली पाहिजे, त्याचं जीवन सुकर झालं पाहिजे. ही इट्स लाईक अ फिलॉसॉफी. आधुनिकता ही एक विचारसरणी होती की आम्हाला आधुनिक समाज पाहिजे, आणि हा आधुनिक समाज दोन गोष्टींवर आधारित असेल. आम्हाला विज्ञान तंत्रज्ञान पण पाहिजे, आणि त्या विज्ञान तंत्रज्ञानातून आम्हाला मानवाची मुक्ती पाहिजे आहे. गेटिंग माय पॉइंट? हे अशा इतक्या गोष्टी पॅरलली होत होत्या, आणि याच्यामुळे जो समाज ढळून निघत होत्या, त्या समाजाचा अभ्यास करण्याची गरज समाजशास्त्रज्ञांना वाटत होती. आणि मग फॉर्मली 1838 मध्ये ऑगस्ट कॉमने सोशोलॉजी हा विषय एस्टॅब्लिश केला. परंतु त्याच्या आधी ऑगस्ट कॉमने एक शब्द त्याला वापरला होता, सामाजिक भौतिक शास्त्र, सोशल फिजिक्स. कारण याचं थोडंसं हिस्टोरिकल कॉन्टेक्स्ट मी देतो की समाजाचा अभ्यास तर करायचा आहे, पण तो अभ्यास करत असताना वैज्ञानिक पद्धती वापरून आम्हाला अभ्यास करायचा, विज्ञान आधारित अभ्यास आम्हाला करायचा, अशी भूमिका होती.
आणि मग विज्ञानाधारित अभ्यास करायचा म्हणजे काय, तर हे सगळे परिवर्तन होत असताना त्यावेळेला नॅचरल सायन्सेस ज्याला आपण म्हणतो, म्हणजे केमिस्ट्री, फिजिक्स, बायोलॉजी हे खूप डॉमिनंट सब्जेक्ट होते. खूप प्रभाव यांचा समाजावर होता, कारण ह्या नॅचरल सायन्सेसनेच क्वेश्चन करायला सुरुवात केली होती चर्च सारख्या इन्स्टिट्यूशनला. आणि त्याच्यामुळे ऑगस्ट कॉम्ट याला सुद्धा वाटलं की आपल्याला समाजाचा सुद्धा अभ्यास करायचा आहे, पण तो वैज्ञानिक पद्धतीने करायचा, ज्या पद्धतीने नैसर्गिक शास्त्रामध्ये अभ्यास केला जातो. आणि म्हणून त्याने सुरुवातीला नाव सोशल फिजिक्स असं दिलं होतं, ते बदलून मग सोशिओलॉजी असं त्यांनी केलं. अशी साधारणतः ही पार्श्वभूमी आहे समाजशास्त्राचा उगम कसा झाला याची. आता याच्यात हे 4-5 घटक आहेत: इंडस्ट्रियल रिव्होल्युशन, इंटेलेक्च्युअल रिव्होल्युशन, एनलाइटनमेंट, मॉडर्निटी आहे याच्यामध्ये. याच्यातलं एक महत्वाचा मुद्दा मी सांगायचं राहून गेलो, या सगळ्यातनं जे निर्माण झालं ते आजही जे परिणाम आपण पाहतो ते म्हणजे कॅपिटलिझम, भांडवलशाही. भांडवलशाही, आणि ती भांडवलशाही खूप प्रभावी आहे आजच्या काळामध्ये. या भांडवलशाहीमुळे आणि या सगळ्या व्यवस्थेतनं असं झालं की हा श्रमिक हा इतका एकटा पडला, त्याला म्हणतात एलिनिएशन, की तो काम तर खूप करत होता, प्रोड्यूसही खूप काही करत होता, पण त्याला त्याच्यातलं काही नफाच मिळत नव्हता. तो आहे तिथेच होता. हे मी सांगतोय युरोपातलं. कधी? ज्यावेळेस सोशिओलॉजीचा उगम होत होता त्यावेळेला. हे आजच्या घडीला सुद्धा लागू पडतं. आजही श्रमिकांची परिस्थिती बदलली आहे असं वाटतं का? फार नाही, सिग्निफिकंटली नाही, काही घटकांची बदलली असतील, पण आजही श्रमिक अशाच एखाद्या व्यवस्थेमध्ये काम करतो, त्याला नफा फार काही मिळत नाही, तो काम करत राहतो. कॉग इन द मशीन, कॉग असा एक इंग्लिशमध्ये शब्द वापरला जातो. यांत्रिकपणे काहीतरी काम करतो, त्याच्या जीवनामध्ये परिवर्तन होत नाही, परंतु फॅक्टरी ओनर्स मात्र श्रीमंत होत जातात. तर ही परिस्थिती आजही आहे. पण असं इतके बदलांचा अभ्यास या समाजशास्त्रामध्ये, म्हणजे समाजशास्त्र, सामाजिक विचारवंतांना वाटलं की आपण करावं, आणि समाजशास्त्राचा उगम झाला. आता हा जो पहिला पॉइंट आहे, सामाजिक बदल, आधुनिकता आणि समाजशास्त्राचं क्वेश्चन युपीएससी मध्ये येतो, आणि आता तर एमपीएससी मध्ये पण तसंच येणार. काय फिरून विचारणार याच्यामध्ये? याच्यात प्रश्न असे असतात: इमर्जन्स ऑफ सोशिओलॉजी मीन्स हाऊ फ्रेंच रिव्होल्युशन, म्हणजे फ्रेंच रिव्होल्युशन आणि समाजशास्त्राचा उगम यांचा कसे एकमेकांपासून प्रभावित आहेत. औद्योगिक क्रांतीमुळे समाजशास्त्राचा उगम होण्याची गरज कशी निर्माण झाली, प्रबोधनाचा काळ आणि समाजशास्त्र यांचा उगम काय संबंध आहे, किंवा आधुनिकता आणि समाजशास्त्र. हे 4-5 पद्धतीचे प्रश्न याच्या टॉपिक मध्ये विचारले जातात. यापेक्षा वेगळा प्रश्न विचारताच येत नाही, म्हणजे ते पॉसिबल नाही प्रॅक्टिकली, आणि विचारण्याची फार काही कोणी एफर्ट सुद्धा घेत नाही. टिपिकल क्वेश्चन सोशिओलॉजी टॉपिकवर. आणि याचे हा टेबल आहे. पुस्तकांमध्ये जे तुम्ही ग्रॅज्युएशन अभ्यासलं असेल, स्कूलमध्ये अभ्यासलेलं, ते इथपर्यंतच असतं की असं असं फ्रेंच रिव्होल्युशन झाली, हे असतात. हे जे व्हॅल्यू आंतरक्रिया अभ्यासतो आम्ही, सामाजिक संस्था अभ्यासतो आम्ही, मनुष्य सामाजिक प्राणी कसा आहे, तो कशा कॉन्टेक्स्ट मध्ये कसा वागतो याचा अभ्यास करतो, हे इथे अपेक्षित आहे. आणि इतर विषयांशी काय समन्वय आहे सोशिओलॉजीचा, इतर विषयांशी काय समन्वय, लिहिताना मात्र त्याच्यामध्ये व्हॅल्यू ऍडिशन करावे लागते. उदाहरणार्थ, आता सोशिओलॉजी अभ्यास करत असताना फक्त सोशिओलॉजी म्हणून वेगळा अभ्यास करावा लागत नाही, तर सोशिओलॉजीचा इतर विषयांशी असणारा परावलंबित्व, इंटरडिपेंडन्स, हे तुम्हाला फोकस करायचं आहे. त्यामुळे सोशिओलॉजी अभ्यास करत आहे राईट करून अभ्यास करत असताना, राईट, हे मी तुम्हाला देत आहे. दुसरा टॉपिक असा आहे की समाजशास्त्र एक विज्ञान आहे. म्हणजे काय आहे, तर विज्ञान मध्ये आपण कोणकोणत्या पद्धती म्हणजे सर वॉइस ब्रेक होता है. ते सुद्धा समाज रिसर्च आणि क्वालिटेटिव्ह रिसर्च. माहितीये तुम्हाला काय क्वांटिटेटिव्ह रिसर्च? एखादं उदाहरण द्याल त्याचं? संख्यात्मक संशोधन आणि गुणात्मक संशोधन म्हणजे काय, किंवा एखादं उदाहरण? भारतामध्ये किती स्मार्ट सिटी आहे, हे झालं संख्यात्मक संशोधन, संख्या, आकडा. आणि स्मार्ट सिटी बद्दल तुम्हाला काय वाटतं, हे झालं गुणात्मक संशोधन. बरोबर?
हे दोन्ही अप्रोच महत्वाचे आहेत. हे मी खूप म्हणजे एखाद्याला समजलं नाही तर इट्स ओके, कारण मी खूप असं बरोबरच सांगत आहे, पण अशा पद्धतीचे अप्रोच सोशिओलॉजीमध्ये अभ्यास केले जातात. नाउ लेट मी कम टू दिस थिंकर्स. सोशिओलॉजीच्या पहिल्या पेपरमध्ये फक्त 6 थिंकर्स आहेत. तुम्ही ते दिलेलं आहे मी सिलेबसमध्ये. कार्ल मार्क्स, मॅक्स वेबर, एमाइल डर्कहाइम, कॅलकॉट पार्सन, त्याचा विद्यार्थी रॉबर्ट मर्टन आणि हर्बर्ट मीड. 6 थिंकर्स आहेत आणि असे अजून 6-7 थिंक रेफरन्स घ्यावा. असे जवळ 6 ते 7 थिंकर्स आहेत. जसं आता ऑगस्ट कॉम्ट, याचं नाव मी मगाशी उल्लेख केला, पण सिलेबस मध्ये नाहीये. असे काही थिंकर्स आहेत की ज्यांचा आपल्याला रेफर करावा लागतो. आता हे जे 6 थिंकर्स आहेत त्यांच्याबद्दल त्यांच्या थिअरीज एकदम क्लिअर आहेत, व्हेरी क्लिअर. देर आर नॉट कॉम्प्लिकेटेड थिअरीज. आता यातली एक थिअरी तर खूप इंटरेस्टिंग आहे. लेट मी आस्क यू फ्यू क्वेश्चन्स. सगळ्यांचं शालेय जीवन पूर्ण झालेलं आहे अर्थातच. का आपण शाळेमध्ये जातो? आपण शाळेमध्ये का गेलो? बेसिक क्वेश्चन, राईट? शाळेमध्ये आपण का गेलो? येस. म्हणजे हा प्रश्न म्हणजे उत्तर माहित नाही की काय, यासाठी शांतता आहे बाबा, आम्हाला खरंच कळलं, लक्षातच नाही आलं कधी की का गेलो याचा विचारच केला नाही. वी हॅव सम रिस्पॉन्सेस हिअर. प्रायमरी एज्युकेशन. हो, तर का घेतलं प्रायमरी एज्युकेशन? बुद्धिमत्ता वाढवण्यासाठी. बुद्धिमत्ता वाढवण्यासाठी. ओके, अजून? येस. व्यावहारिक ज्ञान वाढवण्यासाठी. बस हे दोनच उद्देश होते का? का आपण पालक म्हणून का मुलांना शाळेत पाठवलं जातं? तुमच्याबद्दलच विचारत नाही मी, इन जनरल पण विचारतोय. लिव्हिंग अ मॉरल लाईफ, नैतिक जीवन जगण्यासाठी. आता उमेदवाराचं उत्तर आलं, नैतिक जीवन. या वेल अँड हॅपी लाईफ सेट बाय सोसायटी, समाजाने ठरवलेलं. म्हणजे तुम्ही नाही ठरवत हॅपी लाईफ काय आहे, समाज ठरवतो तुमच्यासाठी की दिस इज हॅपी लाईफ. येस, करेक्ट. करेक्ट. एनी अदर पॉइंट? गुड ह्युमन बिंग, मनुष्य. फिलॉसॉफी पण आला इथे, चांगला मनुष्य. ओके, अजून? ह्युमन डेव्हलपमेंट, मागच्या सिलेबसचं डोकं आहे. ह्युमन मानवी विकास आपण म्हणायचं. ओके, अजून? स्किलफुल लाईफ, कौशल्यपूर्ण जीवन. अजून काही राहिलं का? या कारणासाठी तुम्ही सगळे शाळेत गेलात, बरोबर आहे. अजून काही आहे, राहिलं का वेगळं कारण काही? पालक का शाळेत? शाळेमध्ये सगळे इतके ऍडमिशन मिळत नाही, डोनेशन देतात, पालक इंटरव्ह्यू देतात. स्वतःच्या मुलाच्या ऍडमिशन साठी पालक इंटरव्ह्यू देतात. उपजीविका, हे तुम्ही विसरायचंच नाही. एम्प्लॉयमेंट येस. उपजीविकेचं साधन मिळालं पाहिजे त्या मुला मुलीला, म्हणून शिक्षण घेणं गरजेचं आहे, राईट? भुके पेट भजन ना होय गोपाला. हे शिक्षण, हे म्हणून आपण शिकतो ना, खरं तर एम्प्लॉयमेंटसाठी शिकतो. तर कोणी ज्ञान मिळवण्यासाठी शिकतं? ज्ञान मिळवायचं मला, लर्निंग फॉर द सेक ऑफ नॉलेज. क्वाईट पॉसिबल, काही असतीलही, पण ते खूप कमी असतं तसं प्रमाण. बेसिकली आपण शिकतो एम्प्लॉयमेंटसाठी, रोजगार मिळाला पाहिजे आपल्याला. हे सर्वसामान्य कारण तुम्ही सांगितले. दिस इज नोन एज कॉमन सेन्सिकल नॉलेज. याला आपण म्हणतो सामान्य ज्ञान, कॉमन सेन्स. सोशिओलॉजी या शाळे व्यवस्थेकडे वेगळ्या पद्धतीनं बघतं. सोशिओलॉजी बघेल, यातला एक थिंकर आहे तुमच्या सिलेबस मधला पहिला थिंकर, एमाइल डर्कहाइम. इंग्लिशमध्ये त्याला एमाइल डर्कहाइम असं म्हणतोय, मराठीमध्ये आपण त्याला दुर्खिम असं म्हणतो. दुर्खिम म्हणतो की जर तुम्हाला समाजामध्ये सोशल सॉलिडॅरिटी म्हणजे समरसता आणि व्यवस्था
अँड व्यवस्था. सामाजिक व्यवस्था जर टिकवायची असेल तर तुम्हाला तुमच्या समाजामध्ये, तुमच्या नागरिकांमध्ये एकरूपता असली पाहिजे. होमिजिनिटी, एकरूपता असली पाहिजे त्यांच्या वागण्यामध्ये, बोलण्यामध्ये, व्यक्त होण्यामध्ये. पटतंय तुम्हाला? आपण सगळे आता एकरूप आहोत बऱ्याच अंशी, कारण आपल्याला माहिती आपण सगळे एका व्यवस्थेचे प्रोडक्ट आहोत, बरोबर? म्हणून मी आल्यानंतर तुम्ही उभे राहिलात, राईट? कारण या व्यवस्थेने तुम्हाला शिकवलं आहे की शिक्षक वर्गात आल्यानंतर त्यांना उभं राहून आपण एक्सप्रेस करतो रिस्पेक्ट, राईट? युरोपियन कंट्रीजमध्ये कदाचित शिक्षक आल्यानंतर विद्यार्थी उभे राहत नाही, बरोबर? हे बदलतं की नाही समाजानुसार. पण जर तुम्हाला समाजामध्ये व्यवस्था बनवून ठेवायची आहे, स्थिरता ठेवायची आहे, तर तुम्हाला असे नागरिक डेव्हलप केले पाहिजे जे समान पद्धतीने विचार करतात, ज्यांच्यामध्ये मूल्यांची समानता आहे. पटतं इथपर्यंत? आणि म्हणून शाळा व्यवस्था आहे ना. हे काम कोणी करायचं आहे? तर एम.एल. डरखेम म्हणतोय की शाळेने करायचं आहे. कारण कुटुंबामध्ये आपण हे नाही शिकवत. कुटुंबामध्ये आपण शिकवतो जातीय अस्मिता, कुटुंबामध्ये आपण शिकवतो सांस्कृतिक मूल्य, सामाजिक मूल्य, बरोबर? आणि काही वेळेला पॉलिटिकल आयडिओलॉजी सुद्धा हे कुटुंबामध्ये शिकवलं जातं ना. तू कोण आहेस? तर नाही शिकवत असं काय आहे. आपल्याकडे काही असं होत नाही बाबा. दुसरीकडे कुठेतरी आफ्रिकन कंट्रीमध्ये होत असेल, भारतामध्ये असं कुठे काय असं काही आहे का? भारतामध्ये शिकवत, कुटुंबात शिकवतं ना तुम्ही तू कोण आहेस आणि तू कसं वागायचं आहे, तू काय खायचं आहे, तुझा व्यवहार कसा असला पाहिजे, तू बोलायचं कसं इतरांशी, हे सगळं आपल्याला कुटुंब शिकवतो. आणि म्हणून डुर्खीम म्हणतो की आपल्याला एक अशी सामाजिक संस्था हवी की मुलांना कुटुंबापासून वेगळं करून त्याला एक सामाजिक नागरिक बनवेल, त्याच्यामध्ये सामाजिक मूल्य रुजवेल. आणि हे काम शाळेने. आणि म्हणून आपण म्हणतो की शाळेतनं एकरूपता निर्माण झाली पाहिजे. म्हणून तर युनिफॉर्म हा पॅटर्न आहे ना, की सगळे समान आता वर्गात आल्यानंतर, बरोबर? हे वर्करनी किती व्यवस्थित दिसते, सगळं छान छान दिसते, काही प्रॉब्लेम नाही याच्यामध्ये. पण अजून एक सोशॉलॉजिस्ट आहे कार्ल मार्क्स. मार्क्स म्हणतोय की शाळा ही एक दमनकारी व्यवस्था आहे, रिप्रेसिव्ह इन्स्टिट्यूशन. कारण शाळेमध्ये मुलांची क्रिएटिव्हिटी ही सिस्टमॅटिकली किल केली जाते, सर्जनशीलता सिस्टमॅटिकली संपवली जाते आणि त्याला असं प्रोडक्ट बनवलं जातं की जो समाजामध्ये मग राहण्याजोगा बनेल. शाळा सर्जनशीलता संपवते हे मान्य आहे का तुम्हाला? याची उदाहरणं देऊ की तुम्हाला जर वेगळा विचार करायचा असेल तर शाळा तशी परमिशन देत नाही. तुम्ही म्हणाल की नाही मला गणित शिकायची इच्छा नाहीये, मी गणिताचा पेपर देणार नाही, तर शाळा तुम्हाला फेल करते एक्झाम मध्ये, बरोबर? तुम्हाला एक शिस्तबद्ध वातावरणामध्ये राहावंच लागतं. तुम्हाला जर इच्छा असेल घरी सुद्धा किंवा पेंटिंग करायचं आहे, शाळा किंवा कुटुंब संस्था तुम्हाला शिकवते का? खूप कमी वेळा. लहानपणी आपण एक दशक झाला आपण आरटी आणून चांगल्या हेतूने आणलं होतं. आता आरटी मुळे प्रत्येक वर्गामध्ये किंवा प्रत्येक त्या डिव्हिजन मध्ये 25% रिझर्वेशन कोटा आहे सोशिओ इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लाससाठी. आता ह्या बॅकवर्ड क्लासमध्ये येणारा विद्यार्थी जो आहे तो कुठल्याही वंचित समूहातला असू शकतो. लेट्स से मायग्रंट कम्युनिटीचा असेल, स्थलांतरित जे मजूर असतात त्यांचा असेल, तो बांधकाम मजुरांचा. आता हा विद्यार्थी वर्गात आल्यानंतर त्याची पार्श्वभूमी वेगळी आहे. गेटिंग माय पॉइंट? तो वेगळ्या सामाजिक, सांस्कृतिक, कौटुंबिक वेगळ्या पार्श्वभूमीतून येतो आणि त्याच वर्गामध्ये डॉक्टर, इंजिनियर, अधिकारी, आयटी सेक्टरमध्ये मोठ्या पदावर काम करणारी लोक, त्यांची पण मुलं आहेत. आता तुम्ही विचार करा की राईट टू एज्युकेशन मुळे हेतू चांगला आहे की इक्वॅलिटी आणायची आहे, परंतु एका वर्गामध्ये विविध बॅकग्राऊंडची असणारी विद्यार्थी आहेत. या विद्यार्थ्यांना एकच आहे समजून शिकवलं जातं, हे एकच आहेत, एकच टेक्स्टबुक सगळ्यांना. परंतु देर इज अ पॉसिबिलिटी की जे आरटी स्टुडंट आहेत, आरटी स्टुडंट असं म्हणणं सुद्धा चुकीचं, स्टिग्मॅटायझेशन आहे ते, पण आरटी थ्रू ऍडमिशन मिळणारे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थी कुठेतरी ते कमी असण्याची शक्यता आहे. मग शाळेने अपेक्षित आहे की एक्स्ट्रा एफर्ट्स घेणं त्या मुलांना मेन स्ट्रीम मध्ये आणण्यासाठी. कदाचित त्या मुलांच्या गरजा वेगळ्या असतील, मायग्रेंट कम्युनिटी आहे तर त्यांची भाषा पण वेगळी असेल, हे सगळ्या शक्यता आहेत ना. पण शाळा समजते की सब एक समान आहे आणि त्या पद्धतीने शिकवलं जातं. याचा परिणाम असा होतो की ही मुलं शिकत नाहीत आणि ही पुढच्या वर्गात ढकलली जातात.
गेटिंग माय पॉइंट. आणि देयर इज अ पॉसिबिलिटी की ते ड्रॉपआउट पण होतात. आणि त्यामुळे शिक्षणातून एक फक्त इनइक्वॅलिटी नाही, ते एक फ्रस्ट्रेशन पण निर्माण होतं. विचार करा याच्यावर. मार्क्सिस्ट थिअरी आहे ही सगळी. पावरा ट्राईब आहे महाराष्ट्रामध्ये, राजस्थान मधून ती मायग्रेंट झालेली, आणि असे अजूनही काही ट्राईब्स आहेत. राणा प्रतापचं ज्यावेळेस ते युद्ध झालं, हल्दीघाटीमध्ये पराभव झाला, त्यावेळेस राणा प्रताप बरोबर जे लढणारा जे समुदाय होता त्याच्यात पावरा ट्राईब्स पण होती. आणि ती पावरा ट्राईब्स तिथून मग मायग्रेट झाली मध्य प्रदेशमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आली. महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर ती इथे तुम्हाला दिसेल, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या बॉर्डरवर बुलढाणा जिल्हा वगैरे जो आहे ना, तो बेल्ट, तिथेही पावरा समाज आजही आहे. आणि खरगोन जिल्हा मध्य प्रदेशमध्ये त्यांचे बहुसंख्य लोक आहेत. आता या पावरा मुलांची, आता आपली झेडपी शाळा त्या पावरा वस्तींमध्ये आहेत. झेडपी शाळेतला शिक्षक शिकवतोय मराठीमध्ये. पावरा मुलांना मराठी समजत नाही, त्यांना समजते पावरी लँग्वेज. ही मुलं खुश आहेत कारण यांना शाळेमध्ये जायला मिळतं आहे. त्यांचे पालक तरी खुश आहेत की आम्हाला शिकायला मिळालं नाही, आता आमची मुलं शाळेमध्ये जात आहेत. परंतु लँग्वेजचा इतका मोठा बॅरियर आहे की ही मुलं वर्गात येतात पण शिकत नाहीये. आर यू गेटिंग माय पॉइंट? दे आर एनरोल्ड बट दे आर नॉट लर्निंग. हा मुद्दा समजून घ्या नीट. आणि शाळा अशी, आपल्या व्यवस्था अशी शिक्षण असतं की प्रमोट करायचंय, ढकलायचं ना पुढे, कारण आम्हाला दाखवायचं 100% निकाल लागला आमचा. या भानगडीमध्ये ही मुलं 8वी पर्यंत येतात, 10वी पर्यंत शिकतात, पण यांना लर्निंग होत नाही यांचं. आणि दिसायला तर सगळं चित्र व्यवस्थित आहे. त्यामुळे असं म्हणजे मार्क्स जे म्हणतोय की आपण रिप्रोड्यूस करतो इनइक्वॅलिटी, हे आपल्याला बऱ्याच अंशी खरं वाटायला लागतं शिक्षणातून. खरं या शिक्षणाचा फायदा जे तुम्ही मगाशी म्हणणारा होता की चांगला माणूस बनणं, मानवी मूल्य विकसित करणं, हे तरी तुम्ही खूप सोफिस्टिकेटेड आन्सर्स दिलीत. याच्या आधीच्या सेशनमध्ये मुलांनी जास्त उत्तर दिली होती. त्यांनी एकाने सांगितलं होतं ज्ञान मिळवण्यासाठी. ज्ञान मिळवण्यासाठी, पण कुणाचं ज्ञान, हे पण महत्वाचं आहे ना. नॉलेज इज नेव्हर इन आयसोलेशन, इट इज ऑलवेज व्हॅल्यू लोडेड कॉन्सेप्ट. ज्ञान म्हणून जे तुम्ही शिकता ते कुठल्या तरी विचारसरणीपासून प्रभावित असतं ना. आर यू गेटिंग माय पॉइंट? आणि म्हणून गव्हर्नमेंट बदलली की टेक्स्टबुक बदलतं. याला म्हणतात ॲपरेटस. हे अल्थुझरची थिअरी आहे याच्यावर पूर्ण, की शाळा ही एक अशी व्यवस्था आहे की जिथून फ्युचर, भविष्यातले मतदार बनवले जातात, फ्युचर वोट बँक. हे सगळे डिफरंट जे ऍस्पेक्ट्स आहेत ज्याच्यावर कदाचित तुम्ही कधी विचार केलेला नसतो किंवा आपण कधी विचार केलेला नसतो, हे सोशॉलॉजीमध्ये डिस्कस केले जातात. म्हणजे एक टॉपिकच आहे आपलं शिक्षण. याचं कारण असं आहे की आता बघा तुम्ही, भारतीय आता हायर एज्युकेशनमध्ये जर स्टॅटिस्टिक अवेलेबल आहेत, या स्टॅटिस्टिक मध्ये क्लिअर कट दिसत आहे की एससीज, एसटीज, ओबीसी, मुस्लिम मायनॉरिटीज यांचं हायर एज्युकेशन मध्ये प्रमाण लक्षणीय कमी आहे ऍज कम्पेअर्ड टू जनरल कॅटेगरी. हे कमी का आहे याची कारणं समाजशास्त्रामध्ये आहेत. आणि मग एक टॉपिक पण आहे आपला 5वा, स्ट्रॅटिफिकेशन अँड मोबिलिटी, सामाजिक स्तरीकरण. गेटिंग माय पॉइंट? असे हे 6 थिंकर्स आहेत. 6वा थिंकर्स खूप इंटरेस्टिंग आहे, मीड. मीड म्हणतोय की यू आर, मी सेल्फ इज कन्स्ट्रक्टेड बाय अदर्स. म्हणजे मी जे आहे, माझी स्वतःबद्दलचे जे विचार आहेत हे मी ठरवत नाही, हे इतरांकडून ठरवले जातात. आर यू गेटिंग माय पॉइंट? आय एम कन्स्ट्रक्टेड बाय अदर्स. कॅन यू गिव्ह मी एक्झाम्पल ऑफ दॅट? आहे का दुसऱ्यांच्या विचारांचा प्रभाव आपल्यावर? आणि त्यातनं आपण ठरवतो की मी कसा आहे. म्हणजे आपण स्वतः ठरवत नाही की मी कसा आहे, आपण इतरांकडून फीडबॅक घेतो. ते पर्पजफुली नसतात, ते इंटेन्शनली नसतात, ते फीडबॅक येतात आणि आपण त्या पद्धतीने वागण्याचा प्रयत्न करतो. मग आपले पालक म्हणतात तू खूप हार्ड वर्कर आहे, तू खूप सिन्सिअर आहे, तर आपण त्या पद्धतीने वागतो. तू खूप प्रेमळ आहे, तर आपण त्या पद्धतीने वागतो. आपण व्हॉट्सअपवर स्टेटस का ठेवतो? स्वतःचे फोटो काढतो आणि स्टेटस ठेवतो. का ठेवतो? कॉम्प्लिमेंट मिळवण्यासाठी. हेच सांगत आहे ना तू, राईट? कॉम्प्लिमेंट मिळवण्यासाठी, अजून व्यक्तिमत्व दर्शवण्यासाठी, अजून हेच आपल्याला पाहिजे आयडेंटिटी. वी नीड टू आयडेंटिफाय अवरसेल्फ बाय अदर्स. लोकांनी आपली दखल घेतली पाहिजे आणि म्हणून आपण स्टेटस ठेवतो ना. गेटिंग माय पॉइंट? हे जे मिडची थिअरी आहे तिथे पण लागू होत आहे की आपण इतके आता संपलेलो आहोत मनापासून, इतका आपल्यामध्ये एम्प्टीनेस आहे की आपल्याला इतरांकडून फीडबॅक घ्यावा लागतो आणि हे इतर आपल्याला ठरवतात. मग आपल्याला फीडबॅक मिळाला की येस यू आर लुकिंग हँडसम, येस यू आर लुकिंग ब्युटिफुल, की आपल्याला बरं वाटतं. आणि तो जर फीडबॅक मिळाला नाही अपेक्षित व्यक्तीकडून
तर आपण त्या व्यक्तीला मेसेज करतो परत, राईट, माझं स्टेटस बघितला का, हॅव यू सीन माय स्टेटस, हाऊ आय एम लुकिंग, राईट. आणि जर तरी उत्तर मिळालं नाही तर मग फ्रस्ट्रेशन निर्माण होतं, एलिनिएशन म्हणजे ते श्रमिकांमध्ये निर्माण होत होतं की आपण या सगळ्या व्यवस्थेमध्ये कुठेच नाही आहोत. गेटिंग माय पॉइंट. सो सेल्फ इज क्रिएटेड बाय अदर्स. आणि असे असे हे 4, 5, 6 थिअरीज आहेत आणि ते खूप इंटरेस्टिंग थिअरीज आहेत. त्याच्यानंतर हे फक्त मी इथे याचे म्हणजे टायटल्स लिहिलेले आहेत, डिटेल मी याच्यात मांडणी केलेली नाहीये, पण हे उरलेले 5 घटक आहेत. या 5 घटकांमध्ये वेगवेगळे जे सामाजिक संस्था आहे म्हणजे राजकारण, धर्मसंस्था, शिक्षण संस्था, नातेसंबंध व्यवस्था आणि भारतामध्ये होणारे आत्ताचे बदल, हे सगळ्यांचा विचार आपल्याला 2-3 सोशोलॉजिकल पर्स्पेक्टिव्हने करावा लागतो. उदाहरणार्थ राज्यसंस्थेकडे फंक्शनॅलिझम कुठे गेला, एम.एल. डर्कहाइम कसा बघतो, किंवा राज्यसंस्थेकडे मार्क्सिन पर्स्पेक्टिव्ह कसा बघतो. म्हणजे हे 3 पर्स्पेक्टिव्ह 4 पर्स्पेक्टिव्ह तुम्हाला समजले की त्या चष्म्यातून तुम्ही हे पुढचे कोणताही टॉपिक तुम्ही समजून घेऊ शकता. या सगळ्यांचे विचार एकाच दृष्टीने जातात. म्हणजे डुर्कहीम एज्युकेशन बद्दल जे बोलतोय तेच तो कुटुंब संस्थेबद्दल बोलतो आहे, तोच ते धर्मसंस्थेबद्दल बोलतोय, तोच ते राज्यसंस्थेबद्दल बोलतो आहे. ही समानता आहे, त्याच्यामुळे अभ्यास करताना ते सोपं जातं. एकदा एम.एल. डर्कहाइम समजला तर. कार्ल मार्क्स समजला की कार्ल मार्क्स वेगवेगळ्या सामाजिक संस्थेकडे कसा बघतो, तर तो सगळ्यांकडे असंच बघतो की सगळे शोषणकर्तेच आहेत, फक्त चेहरा बदललेला आहे. या पद्धतीने तो वेगवेगळ्या सामाजिक संस्थेकडे बघतो. त्याच्यामुळे अभ्यास करताना हे थिअरीज क्लिअर झाल्यात की मग हे जे पुढचे टॉपिक आहेत हे खूप सोपे आहेत समजायला. नातेसंबंध व्यवस्था, किनशिप रिलेशनशिप्स. सो किनशिप इज अ व्हेरी इंपॉर्टंट फीचर ऑफ इंडियन सोसायटी. भारतीय समाजाचं एक वैशिष्ट्य आहे की नातेसंबंध व्यवस्था आहे. म्हणजे नॉर्थ इंडियामध्ये जर तुम्ही गेला तर ते नावाबरोबर जी लावतात, पिताजी, दादाजी, माताजी, राईट, जिजाजी. हे उत्तर भारतातली नातेसंबंध व्यवस्था आहे. आपल्याकडे तसं आहे का? आपल्याकडे आपण फक्त आईशी बोलताना अरे तुरे बोलतो आणि जी लावत नाही. तर ही दक्षिण भारतातली आणि मध्य भारतातली नातेसंबंध व्यवस्था आहे. ही नातेसंबंध व्यवस्था आणि मग इरावती कर्वे यांचं त्या संदर्भातलं काम हे आपल्याला या टॉपिकमध्ये अभ्यासायचं आहे. इथपर्यंत सगळे सोबत आहेत? एनी क्वेरी सो फार? काही क्वेश्चन आहेत? ओके. या संदर्भातच एक अजून दुसरा सोपा प्रश्न, जसं आता मी शाळेबद्दल तुम्हाला विचारलं, आपण खरं फ्री आहोत का? फ्रीडम, आपण फ्री आहोत का? लिबर्टी मिळाली आपल्याला, बरोबर? फ्रीडम मिळालंय ना, स्वातंत्र्य मिळालंय, तर आपण स्वतंत्र आहोत का? नाही. स्वातंत्र्य म्हणजे 15 ऑगस्टला आपण साजरा करणार स्वातंत्र्य, तुम्ही म्हणता नाही? येस, नाही का म्हणावं असं वाटतंय? ऑनलाईन स्टुडंट, स्वतंत्र आहोत का आपण? आणि आपल्याला कोणत्या निकषावर? बापरे, नो सर. येस, अजून सांगा का? म्हणजे तुम्ही बऱ्यापैकी नाही नाही असं म्हटलं मला. का नाही स्वतंत्र आपण? समाजाचा विचार लोक करतात, आपण करतो, म्हणून आपण स्वतंत्र नाही. अजून बंधनं येतात. येस, अजून कुणाची बंधनं येतात किंवा कुणाचा विचार करावा लागतो आपल्याला? समाज, समाज क्या कहेगा, ये जालिम समाज. राईट. येस, अजून चौकटीमध्ये राहावं लागतं. व्हेरी गुड. फ्रेमवर्क. येस, आकृतीबंध त्याला आपण म्हणूयात. अजून कर्तव्य असतात आपल्याला. येस, ड्युटीज, कर्तव्य. अरे थांबा, सामाजिक बंधनं, बरोबर आहे. इमिटेशन, कशाचं इमिटेशन? लिमिटेशन, सॉरी, लिमिटेशन्स आहेत. ओके. बाउंडेड बाय सोसायटी, कल्चर, नेशन. येस, रिस्पॉन्सिबल टुवर्ड सोसायटी, रिस्पॉन्सिबिलिटी. ड्युटीज बद्दल आपण म्हणत की रिस्पॉन्सिबल बिहेवियर, त्याला आपण म्हणू समाजमान्य व्यवहार, बरोबर आहे. या सगळ्या गोष्टीमुळे ही सगळी कारणं आहेत. त्याच्यामुळे आपण खरं फ्री नाही. तर ऍक्च्युअली असं होतं की आपण जन्माला आल्यापासून ते मृत्यूपर्यंतचा हा जो आपला प्रवास आहे, त्या वेगवेगळ्या सामाजिक संस्था, सामाजिक मूल्य, नियमने आणि व्यवस्था
यांच्यापासून प्रभावित असतं. म्हणजे मुळात आपण जन्म घेतो ते एका जाती व्यवस्थेमध्ये जन्म घेतो आणि मग तिथून जी तुमची अस्मिता किंवा आयडेंटिटी क्रिएट होते ती मरेपर्यंत तुमच्या सोबत असते. शिक्षणामुळे याच्यात बदल होऊ शकतो, पण तो फार काही सिग्निफिकंट बदल होत नाही किंवा दिसत नाही. खूप तो कमी लोकांमध्ये होतो. बऱ्यापैकी बहुतांश लोक ज्या सोशल ग्रुपमध्ये जन्म घेतात त्या सोशल ग्रुपमध्ये शेवटपर्यंत राहतात. कारण ही एक वन वे ट्रॅक आहे आणि तो तुम्ही ब्रेक करू शकत नाही. फ्रेमवर्क जसं जरी शब्द वापरला, एक असं फ्रेमवर्क आहे की तुम्ही ते ब्रेक करू शकत नाही. म्हणून आपण किती स्वतंत्र म्हटलो तर आपल्याला स्वातंत्र्य टेक्निकल आहे. राईट, टू सम एक्सटेंट वी आर फ्री, but we are highly controlled by different social institutions and social norms, and you cannot easily break those frameworks. ब्रेक करता येत नाही. तुम्ही आज घरी सहज एक स्वाध्याय देतो तुम्हाला मी, तुम्ही घरी गेल्यानंतर तुमच्या आईवडिलांशी चर्चा करा फोनवर किंवा तुमच्या सोबत असतील तर, आणि त्यांना म्हणा की आता मी स्वतंत्र व्हायचं ठरवलं आहे आणि माझ्या जीवनाचे निर्णय मी घेणार आहे आणि शिक्षण तुम्ही पूर्ण करत आहे, पण आता विवाह संदर्भात सुद्धा तुम्ही काही फारसे कष्ट घेऊ नका, मी माझं पाहून घेईल, मुलगा मुलगी व्हॉट एव्हर इट मे बी. आणि मग तुमच्या लक्षात येईल की ब्रेक करणं काय असतं. फ्रेमवर्क आपण ब्रेक करण्याचा प्रयत्न केला तर मग त्याची रिॲक्शन सोसायटीकडून कशी येते. राईट, सो इट इज नॉट ऍक्सेप्टेड बाय द पेरेंट्स. आणि काही केसेसमध्ये मग ऑनर किलिंग होतं, म्हणजे यू विल बी पनिश्ड बाय द सोसायटी. सो यू आर गेटिंग माय पॉइंट. तुम्ही जन्म झाल्यापासून एक प्रोग्राम तुमच्यामध्ये डेव्हलप केला जातो आणि हे जे तुमचं आत्ताचं वर्तन आहे हे फक्त प्रोग्राम चालू आहे म्हणून तुम्ही अशा विशिष्ट पद्धतीने व्यक्त होता. आपल्या मनात जे येतं ते आपण कधीच बोलू शकत नाही. दिस इज नोन एज प्रोग्राम्ड बिहेवियर. आणि हे या सगळ्यांची चर्चा सोशिओलॉजीमध्ये होत असते. म्हणजे आपण त्या निमित्ताने करतो, त्यामुळे आपल्याला सोशिओलॉजीचे अनेक पैलू लक्षात येतात. एक सोशिओलॉजिस्ट आहे पीटर बर्जर, व्हेरी इंटरेस्टिंग. सो अनफॉर्च्युनेटली इज नॉट देअर इन सिलेबस, पण आपण त्याचा रेफरन्स घेतो कारण रेफरन्स घ्यावा लागतो त्याचा. पीटर बर्जर आणि लकमन. पीटर बर्जर म्हणतोय किंवा तुम्हाला काय वाटतं की लव ॲट फर्स्ट साइट होतं का? पहली नजर में पहला प्यार हो गया, दिलो जिगर दोनों घायल हुए. तर पहिली नजर में पहला प्यार होता है क्या? पाहिलं आणि प्रेमात पडलो. डिपेंड्स की नाही, तसं काही नसतं. लव असतं का बेसिकली? इथून सुरुवात करूयात आपण. लव असतं का? असतं. हे तर ऍक्सेप्ट करा तुम्ही. इथले ऍटलिस्ट हे तर ऍक्सेप्ट करा लव असतं. इतकं पण असं अभ्यासामध्ये हरवून जाऊ नका की जीवन जगणंच विसरून गेलो आहोत आपण. लव आहे का नाही हे पण विचार करावा लागतोय की क्रिटिकली लिहू का याला. ओके, सो येस, लव इज देअर. राईट, लेट्स टॉक अबाउट लव्ह मॅरेजेस. तर सोशिओलॉजिस्ट पीटर बर्जर असं म्हणतो की आपण कधीच प्रेमात पहिल्या साईटमध्ये पडत नाही, म्हणजे पाहता क्षणी प्रेमात पडत नाही. आपल्या डोक्यामध्ये ऑलरेडी काही सोशल कॅल्क्युलेशन्स असतात, जाती संदर्भात, वर्गासंदर्भात, क्लास म्हणजे श्रीमंत आहे का नाही, आणि मग जॉब असेल, ऑक्युपेशन असेल, या संदर्भात काही क्रायटेरिया ऑलरेडी मनात तयार असतात. फक्त त्या क्रायटेरियाला फुलफिल करणारी व्यक्ती आपल्याला दिसली की आपण त्या व्यक्तीच्या प्रेमात पडतो. सो लव्ह ॲट फर्स्ट साईट हे फॉल्स आहे. इट्स नॉट रियालिटी, इट्स अ मिथ, असं पीटर बर्जर म्हणतोय. सो इट इज ऑलवेज कॅल्क्युलेटेड थिंग. गेटिंग माय पॉइंट? आय विल गिव्ह व्हेरी गुड एक्झाम्पल ऑफ दॅट. मी बऱ्याचदा पाहतो की लव्ह मॅरेजेस आता होत आहेत, प्रेमविवाह होत आहेत. हा बदल तर आहे की नाही, विवाह संस्थेमधला बदल आहे जो 10व्या टॉपिक मध्ये येऊ शकतो. टॉपिक असा म्हणजे तो त्याच्यात तेच आहे सगळं. सामाजिक संस्थांमध्ये होणारे बदल, विवाह संस्थेमध्ये आता बदल होत आहे. आता तुम्ही म्हणाल की बघा फ्रीडम मिळत आहे, आम्हाला लिबर्टी मिळत आहे. आता आमचे घरचे पण म्हणतात की प्रेमविवाह केला तर चालेल, आम्ही लग्न लावून देऊ. राईट, परंतु हॅव यू एव्हर ऑब्झर्व दॅट आपण इतके कॅल्क्युलेटेड असतो की म्हणजे असं दिसून येतं की लव्ह मॅरेजेस मध्ये सुद्धा कास्ट इज व्हेरी प्रिव्हिलंट. तुम्ही त्याच व्यक्तीच्या प्रेमात पडता जी तुमच्या जातीची आहे. लव्ह मॅरेजेस मध्ये असं होतं का किंवा असं होत नसावं असं पीटर बर्जरचं मत आहे की जात हा क्रायटेरियाच नव्हता आणि प्रेमात पडलं, लग्न झाल्यानंतर लक्षात आलं अच्छा आपल्या दोघांची जात एकच आहे, तर मला माहितीच नव्हतं. असं कधीच होत नाही. इट्स ऑलवेज कॅल्क्युलेटेड. आणि लव्ह मॅरेजेस म्हणून मध्ये सुद्धा जात एकच जातीमध्ये लव्ह मॅरेज होतात, म्हणजे दॅट इज नोन एज एंडोगॅमी, जाती अंतर्गत विवाह. फक्त विवाहाची पद्धत बदलत आहे. राईट, आता 10वा जो टॉपिक आहे त्याच्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा सिलेबस मध्ये नाही पण आपण ते अभ्यासणार आहोत. लिव्ह इन रिलेशनशिप बदल आहे हा विवाह संस्थेमधला. राईट, काही लोकांच्या चेहऱ्यावर असा आनंद आलेला दिसतो आहे.
राईट. इट्स गुड साईन. सो हा बदल आहे आणि हा ड्रास्टिक चेंज आहे जो योग घातला आहे आणि हा एस्टॅब्लिश होईल येत्या काळामध्ये. एस्टॅब्लिश होईल म्हणजे यू कॅनॉट जस्ट रन फ्रॉम इट. तुम्हाला हे येत्या म्हणजे 10-15 वर्षामध्ये एस्टॅब्लिश प्रॅक्टिस असेल किंवा 20 वर्षामध्ये साधारणतः. जसं लव्ह मॅरेज एका वेळेला एकदम म्हणजे एस्टॅब्लिश नव्हतं पण आता ते बऱ्यापैकी एस्टॅब्लिश झालेलं आहे, तसं लिव्ह इन रिलेशनशिप एस्टॅब्लिश होत आहे. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट चेंज इन इंडियन मॅरेज सिस्टीम. आणि फक्त इंडियन नाही, तो युरोपमध्ये पण तो होतो आहे. मग याच्यामुळे आपली जे पारंपरिक कुटुंब व्यवस्था आहे, विवाह संस्था आहे, पूर्ण ढवळून निघणार ना. आणि याच्यावर असा प्रश्न तुम्हाला डेफिनेटली येऊ शकतो. राईट. तो हा एक मुद्दा मला इथे या निमित्ताने तुम्हाला एक ऍज अ एक्झाम्पल म्हणून घ्यायचा होता, चर्चा करायची होती. लेट्स गो टू द नेक्स्ट पार्ट. पेपर जो 2 आहे, पेपर पहिला सोशिओलॉजीचा उगम कसा आहे, सोशिओलॉजीचे प्रमुख 6 थिंकर्स आणि सोशिओलॉजीचे कॉन्सेप्ट संपला. मग सोशिओलॉजीचा दुसरा युनिट जो आहे तो सोशिओलॉजी विज्ञान कसं आहे वगैरे वगैरे बेसिक थिंग्स आहे, थेरॉटिकल भाग आहे. पेपर जो दुसरा आहे तो पेपर दुसरा भारतीय समाजासंदर्भात आहे स्पेसिफिकली आणि त्याच्यात 3च थिंकर्स आहेत, GS घुरिये, MN श्रीनिवास आणि AR देसाई. 3 थिंकर्स आणि अजून 5-6 थिंकर्स आहे ज्याचा आपल्याला रेफरन्स घ्यावा लागतो. 3-4 थिंकर्स आणि अजून काही थिंकर्स आहे ज्याचा आपल्याला रेफरन्स घ्यावा लागतो. पुढे पण येतात ते थिंकर्स. असे साधारणतः 10 थिंकर्स आहेत. लेट्स अज्यूम 3 थिंकर्स विजिबल आणि 6 थिंकर्स इनविजिबल फॉर्म. सो या थिंकर्सचा हे खूप इंटरेस्टिंग थिंकर्स आहेत. ज्यावेळेस तुम्ही घुरिये वगैरे अभ्यासाल, MN श्रीनिवासने खूप इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट सांगितली होती. MN श्रीनिवासने कुर्ग या गावामध्ये त्यांचं रिसर्च जो आहे तो कम्प्लीट केला. कुर्ग हे गाव खूप सुंदर आहे, तुम्ही जस्ट बघून पण या, कर्नाटकमध्ये आहे. खूप सुंदर गाव आहे ते आणि निसर्गाच्या अगदी जवळ आहे. सो त्यांच्या अभ्यासात त्यांना असं लक्षात आलं, लेट्स अज्यूम दिस इज A इज अपर कास्ट आणि B इज लोअर कास्ट. हे असे शब्द समाजशास्त्रामध्ये वापरावे लागतात समाज असा आहे समजण्यासाठी. तर त्यांचं असं मत आहे MS श्रीनिवासचं की कुर्गच्या गावामध्ये जर त्यांनी अभ्यास केला त्याच्यामध्ये त्यांना असं दिसून आलं की लोअर कास्ट पीपल आर हायली इन्फ्लुएन्स्ड बाय अपर कास्ट पीपल अँड दे इमिटेट, अनुकरण करतात. आणि हे अनुकरण होत असताना त्यांनी जी संकल्पना वापरली ती आहे ब्राह्मणायझेशन, ब्राह्मणीकरण. ब्राह्मणीकरण म्हणजे काय तर लोअर कास्ट कम्युनिटीतली लोक ब्राह्मणांचं अनुकरण करतात. अनुकरण करतात म्हणजे काय तर ब्राह्मणांसारखे फूड हॅबिट्स ज्याला आपण म्हणतो किंवा आहार पद्धती, विहार पद्धती, बोलण्याच्या पद्धती यांचं अनुकरण केलं जातं. ओके. मग MS श्रीनिवासच्या लक्षात आलं की नाही फक्त ब्राह्मण नाहीये, त्यांच्या असं लक्षात आलं की लिंगायत इज अ डॉमिनंट कास्ट इन कर्नाटक आणि लिंगायत आणि इतर जे प्रभावी जाती आहेत त्यांचंही अनुकरण सामाजिक दृष्ट्या वंचित असणाऱ्या समुदायांकडून केलं जातं. मग त्यांनी दुसरी कॉन्सेप्ट वापरली, दॅट इज संस्कृतायझेशन, संस्कृतीकरण. संस्कृतीकरण म्हणजे काय तर या प्रभावी जातींचं अनुकरण जे निम्न जाती आहेत त्या करतात आणि ही अनुकरणाची प्रक्रिया खूप अनकॉन्शियसली होते. आर यू गेटिंग माय पॉइंट? हे लक्षात येत नाही की आपण अनुकरण करत आहोत. आपण अनुकरण करतो का कुणाचं? आपण इन्फ्लुएन्स होतो का कुणाकडून? का आपण कुणाकडून इन्फ्लुएन्स नाही आहात? तुम्ही आहात इन्फ्लुएन्स कुणाकडून? एखादी व्यक्ती असेल, एखादी आयडिओलॉजी असेल, एखादा फिल्म मधला ऍक्टर असेल, राईट, कुणाकडून तरी आपण इन्फ्लुएन्स असतो. तसं सोशिओलॉजीमध्ये कास्ट सुद्धा इन्फ्लुएन्स्ड असते आणि ती ऑलवेज डॉमिनंट कास्ट असते. डॉमिनंट कास्ट पासून लोअर कास्ट इन्फ्लुएन्स असते. याची कारणं काय? याची प्रमुख कारणं तर अर्थात हे सामाजिक स्तरीकरण आहे आणि समाज हा जातींमध्ये विभागलेला आहे. तिथे काही जाती वरच्या स्तरावर आहेत, त्यांना काही विशेष प्रिव्हिलेजेस मिळतात, फायदे मिळतात वरच्या जातीमध्ये जन्माला येण्याचे. गेटिंग माय पॉइंट? आणि निम्न जातीमध्ये जन्माला येण्यामुळे काही मर्यादांना सामोरे जावं लागतं. हे एक महत्वाचं कारण आहे. दुसरं कारण असं MS श्रीनिवास सांगतात की या जातीतल्या लोकांना दाखवून द्यायचं असतं की सी वी आर ॲट इक्वल लेवल, आपण एकाच पातळीवर आहोत, आपल्यात फरक नाहीये. हे दाखवून देण्याच्या मानसिकतेतून सुद्धा हे अनुकरण होत असतं. दॅट इज नोन एज संस्कृतायझेशन. ओके. सुरजीत सिन्हा म्हणून एक समाजशास्त्रज्ञ आहेत, त्यांनी असंच एक अभ्यास केला. त्यांच्या लक्षात आलं की काही जाती, जनजाती म्हणजे आदिवासी समुदाय
ते राजपूत समाजाचं अनुकरण करतात. सो ही हॅज यूज द टर्म राजपुतायझेशन ऑफ ट्राईब्स, आणि खूप विजिबल आहे. गेटिंग माय पॉइंट. आता ही प्रक्रिया होते, ही व्हावी का नाही, हे योग्य आहे का अयोग्य हा मुद्दा नाहीये सोशिओलॉजीमध्ये. कसं समाज एक व्यवस्था म्हणून काम करतं हा इथे महत्वाचा मुद्दा आहे. याच्यात इंटरेस्टिंग असा फॅक्ट आहे की यांच्याकडून अनुकरण होत नाही यांचं, हे नेहमी अपवर्डच असते अनुकरणाची प्रक्रिया, कारण समाजाने त्यांना वरच्या स्तरावर दर्जा दिलेला आहे, आणि वरच्या स्तरावर असणारी व्यक्ती किंवा समाज हा नेहमी अनुकरणीय असतो. त्यामुळे या मानसिकतेतून हे अनुकरण होतं. लक्षात येत आहे का? सो दिस इज वन कॉन्सेप्ट, आणि हे अनुकरण आजही होतं. आर यू गेटिंग माय पॉइंट? डू यू अग्री विथ मी? हे तुम्हाला पटतंय का की हे अनुकरण आजही म्हणजे लक्षात येत नाही पण होतं? याचं एक सिंपल उदाहरण मी देतो. विदर्भातली जी मुलं असतात ती पुण्यामध्ये आल्यानंतर एक विदर्भात ज्या पद्धतीने बोललं जातं त्या पद्धतीने बोलत नाहीत. ते पुण्यातल्या ज्या सर्वमान्य म्हणजे बाकीची लोक जशी बोलतात तसं बोलतात. ऍग्री? बऱ्यापैकी बदलतात ते पुण्याला आल्यानंतर का नाही बदलत? बऱ्यापैकी बदलतो. मराठवाड्यातून येणारी पर्टिक्युलरली विदर्भ, हे बदलणं जे आहे हे अनुकरणात नाही. मी विदर्भातला आहे पण माझ्या बोलण्यातनं तुम्हाला अजिबात लक्ष देणार नाही की माझी भाषा अशी आहे, कारण मी एसपी कॉलेजचा विद्यार्थी आहे. 3 वर्ष तिथे होतो, 2-1 वर्ष पेठेंमध्ये राहिलेलो आहे. या कारणामुळे माझी जी आता भाषा झाली हे मलाही लक्षात आलं नाही की मी कधी इमिटेट केलं. हे सांस्कृतिकरण झालं माझं, कारण माझ्यासाठी मग पुण्यातली जी कोणीतरी मला कुठल्या तरी कॉन्टेक्स्टमध्ये कोणीतरी हसलं असेल माझ्या विदर्भाची भाषा ऐकून, आणि मला ते एकदम वाईट वाटलं असेल, कदाचित असं झालं असेल, मला आठवत नाही पण कदाचित ते झालं असेल, आणि त्याच्यातून ते इमिटेशन मी केलेलं आहे. हे इमिटेशन करणं, अनुकरण करणं जाणीवपूर्वक झालेलं नाही, हे सहजपणे होत गेलं आहे. हे आहे ही प्रक्रिया, सहजपणे होत जाते. गेटिंग माय पॉइंट? आज सुद्धा अनेक आहेत की म्हणजे काही म्हणजे अनेक पूजा अर्चा असेल, ही पूजा अर्चा सर्रासपणे सगळ्या घरांमध्ये केली जाते. राईट? पटतंय तुम्हाला? पण तसं अपेक्षित नाही ऍक्च्युली. रिलिजन वाईज जर आपण स्टडी केला तर काही रिलिजनचा उगम जो झालेला आहे तो पूजा अर्चा आणि कर्मकांडला विरोध करण्यातून झालेला आहे. पण त्या समुदायांमध्ये सुद्धा पूजा अर्चा केली जाते. का केली जाते याची उत्तरं समाजशास्त्रामध्ये मिळतात. गेटिंग माय पॉइंट? आणि ते संस्कृतायझेशन आहे, ते लक्षात येत नाही आपल्या. ओके, लेट्स गो टू द नेक्स्ट पार्ट. मग दुसरा टॉपिक आहे सामाजिक संरचना. मग याच्यामध्ये भारतीय समाज, ग्रामीण सामाजिक संरचना कशी आहे, कृषक समाज म्हणजे काय आहे, जाती व्यवस्था कशी आहे, आदिवासी समाज कसा आहे, वर्ग कसा आहे, नातेसंबंध व्यवस्था कशी आहे, धर्मसंस्था कशी आहे. तुमच्या लक्षात येते का? पेपर 1 मधलाच भाग आहे हा सगळा. फक्त भारतीय समाज डोळ्यासमोर ठेवून इथं अप्रोच थोडा बदलतो. अप्रोच नाही बदलत, उत्तर बदलतात, म्हणजे उदाहरणं बदलतात. सॉरी. ओके, सेम तो रिपिटेशन इथे झालेला आहे दुसऱ्या युनिटमध्ये. आणि तिसरं जर युनिट तुम्ही बघितलं तर कृषक समाज, ग्रामीण समाज, म्हणजे याच वरच्या पॉइंटमध्ये फक्त त्यांनी एक शब्द जोडलाय, परिवर्तन. म्हणजे तो कसा आहे आणि तिसऱ्या युनिटमध्ये काय परिवर्तन होत आहे हे अभ्यासायचं आहे. दॅट्स ऑल. मग परिवर्तन होतंय का ग्रामीण समाजामध्ये? काही सांगा परिवर्तनाची उदाहरणं. तुम्हाला काय वाटतं काय परिवर्तन होत आहे? येस, काही होत नाही परिवर्तन, आहे तसंच आहे सगळं. येस, सांगा पटपट उदाहरण 2-4. टेक्नॉलॉजी. येस, तंत्रज्ञान गावापर्यंत पोहोचलं आहे. आधी गावातली मुलं शेतामध्ये जात होती, आता मोबाईल घेऊन बसतात. महत्वाचा फरक आहे. हे जे व्हॅक्युम होतं, रिकामी जागा, हे टेक्नॉलॉजीने ऑक्युपाय केली आहे. त्याचा प्रोडक्टिव्हिटीवर परिणाम झालेला आहे. अजून? येस, मेडिकल फॅसिलिटीज बऱ्यापैकी पोहोचल्यात, वैद्यकीय सुविधा. येस, अजून? स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वाढलेलं आहे. येस, गावामध्ये आता मातीची घरं वगैरे फार दिसत नाहीत. हे खरं महत्वाचं ऑब्झर्वेशन. आता बऱ्यापैकी सिमेंट कॉन्क्रीटची घरं दिसत आहेत, इमारती दिसत आहेत. जी आधी बैठी घरं होती ती संपूर्ण इमारती उभ्या झाल्या आहेत. अजून? स्ट्रक्चरल चेंज पाहिजे आपल्याला. तुम्ही जी उदाहरणं सांगतायत ना, ही फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर आहेत. सोशिओलॉजीमध्ये स्ट्रक्चरल चेंज बद्दल आपण चर्चा करतो.
स्ट्रक्चरल चेंज म्हणजे काय, नातेसंबंधांमध्ये बदल झालाय का, जाती जातींमध्ये बदल झालाय का, दॅट इज नॉन एज स्ट्रक्चरल चेंज. सामाजिक संरचनेमध्ये बदल झालाय का, म्हणजे लोकांच्या आंतरक्रियांमध्ये बदल झालाय का, समाजाच्या दर्जामध्ये बदल झालाय का. उदाहरणार्थ ग्रामीण भागातल्या स्त्रिया यांचा जो दर्जा होता त्याच्यात परिवर्तन दिसत आहे का, याची चर्चा इथे अपेक्षित आहे ऍक्च्युली. एज्युकेशन, हा हे अपेक्षित आहे इथे. कुटुंब व्यवस्था पद्धत बदलली, सांगा थोडा एलॅबरेट करा, काय बदल झालाय. गावाकडे कोण आहेत मग, सिनियर सिटीजन्स आणि काही वेळेला मुलं. संपलं. आता गावाकडे मोठी मोठी घरं आहेत आणि रिकामी घरं आहेत. त्याला एक टर्म वापरली जाते, एम्प्टी नेस्ट फॅमिलीज. एम्प्टी नेस्ट फॅमिली म्हणजे रिकामी घरटी, राईट. आणि भारतामध्ये खूप मोठी समस्या निर्माण झाली आहे की ग्रामीण भाग आता ओस पडत चाललेले आहेत. याचा उगम इंडस्ट्रियल रिव्होल्युशन मध्ये आहे, त्याला नेहमी लक्षात घ्या. आणि सिटी सेंट्रिक डेव्हलपमेंट मॉडेल, आजही आपल्याकडे स्मार्ट विलेज नावाचं काहीही फारसं चर्चेमध्ये नाही आहे. आपल्याकडे काय आहे, स्मार्ट सिटी मिशन. स्मार्ट विलेज डेव्हलपमेंट अजूनही फार नाहीये कुठे. गेटिंग माय पॉइंट. अशा पद्धतीने आपल्याला रिलेट करायचं आहे. अजून काय तुम्हाला कुटुंब व्यवस्थेमध्ये बदल दिसतोय. येस, व्हेरी गुड. आता हुंडा वेगळ्या पद्धतीने घेतला जातो, राईट. बदललं ना, स्वरूप बदललं. आता लोक असं आधी बैठकीत ठरायचं, आता तसं फार ठरत नाही आता. पण हुंडा आजही घेतात लोक का नाही घेत, घेतात. इंटरनलायझेशन आहे हे, की हुंडा घेणं हे आत्मसातीकरण झालेलं आहे सगळ्यांचं. हुंडा घेतात. आणि तुम्हाला माहिती आहे की याची प्रथा किती भयंकर स्वरूपात आहे. आता भारतामध्ये 2014, 15, 16 हे स्टॅटिस्टिक्स नुसार, नॅशनल क्राईम ब्युरो रेकॉर्ड नुसार 7,000 मुली एका वर्षात डावरी डेथ रजिस्टर्ड आहेत. 3 वर्षात 21,000 मुली गेल्यात. टाइम्स ऑफ इंडियन एक्सप्रेस मध्ये न्यूज पण मला अजूनही आठवते, 21,000. आणि त्याच्यानंतर तो डेटा आला नाही परत. आर यू गेटिंग माय पॉइंट, सी द सिव्हिअरिटी. किती गंभीर विषय आहे हा डावरी. आणि काही नाही, सगळं घेतात लोक, देणारे देतात, घेणारे घेतात. ते महत्वाचं आहे. त्यावर इट्स अ डिटर्मिनंट एलिमेंट. लग्न मोडेल का, ठरेल का, टिकेल, हे हुंडा ठरवतो, प्रेम ठरवत नाही, राईट. ओके, या एनी अदर पॉइंट. अजून काय बदल दिसत आहेत तुम्हाला. शहरामध्ये काही बदल दिसत आहेत का, सामाजिक परिवर्तन समोरील आव्हाने. येस, शहरी भागामध्ये काही बदल दिसत आहेत का. स्ट्रक्चरच्या पॉइंट ऑफ व्ह्यू ने विचार करा. आंतरक्रिया, नातेसंबंध, जाती संस्था. येस, इंट्रोवर्ट. येस, आत्मकेंद्रित झालेले आहेत शहरातली लोक, मिडल क्लास पर्टिक्युलरली. हा एक महत्वाचा बदल आहे. अजून एवढंच बदल आहे. मल्टीकल्चरलिझम. ओके, हे सिटीचं एक वैशिष्ट्य आहे की अनेक वेगळ्या प्रदेशातले, जातीचे, धर्माचे लोक एकत्र राहतात. गावामध्ये मात्र ते सेग्रिगेशन असतं. आणि शहरामध्ये सुद्धा ते सेग्रिगेशन आहे, विलगीकरण आहे, एकत्र नाही राहत. जातीनुसार सोसायटीज असतात, रिलिजन नुसार काही पॉकेट्स असतात. आणि त्या ठिकाणी तीच लोक राहतात. दुसरा कोणी आला तर त्यांना आवडत नाही. त्यामुळे हे शहरांमध्ये सुद्धा आहे. पण येस, एकत्र काम करणं, एकत्र येणं हे आहे. आता डिव्हिजन ऑफ लेबर राहिलं नाही जातीनुसार. जसे 12 बलुतेदार होते तसं राहिलं नाही. आज कोणीही कुठलंही काम करू शकतं, राईट. अजून नाही, ते झालं, ते खूप आधी झालं. आता अट्रॅक्शन नाही, आता इंटरॅक्शन्स आहेत. येस, त्याला ग्लोकलायझेशन म्हणू शकतो आपण. लोकल आणि ग्लोबल आता खूप कनेक्ट झालेलं आहे. आता इमिटेशन राहिलेलं नाही. आता ते आपलं इमिटेट करतात, अशी परिस्थिती आहे. रिव्हर्स. सो इट इज नाउ इंटरॅक्शन. इन्फ्लुएन्स संपला तो अगदी 90 आणि 2000 पर्यंत तो होता. अजून काही बदल दिसत आहेत. कुटुंब व्यवस्थेमध्ये बदल दिसतोय. नवरा बायको दोन्ही काम करतात आणि लहान मुलाला बघायला कोणीच नसतं. मग लहान मुलाचं म्हणजे त्याचं कसं करायचं, सोशलायझेशन त्याचं कोण करायचं. म्हणून एक पॅरलल कुटुंब व्यवस्था निर्माण झालेली आहे. त्याला म्हणतात डे केअर सेंटर्स, पाळणा घरं. हे पाळणा घरं निर्माण झाली आहेत शहरांमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये. कारण एक गरज निर्माण झाली की मुलांकडे लक्ष कोण देईल, म्हणून मग पाळणाघर नावाची एक पॅरलल कुटुंब व्यवस्था निर्माण झाली आहे.
मग तिथे तुम्हाला संस्कार शिबिर असतात, मुले शिकवतात, गाणी शिकवतात, म्हणजे ते मुलांना एंगेज ठेवतात थोडक्यात. गेटिंग माय पॉइंट. हे एक निर्माण झालेलं आहे. अजून काय? ज्येष्ठ नागरिक संघ सारखे अनेक ठिकाणी दिसतात आपल्याला, मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. अजून व्हेरी गुड. येस, व्हेरी गुड. येस सिद्धी, आय विल कम टू दिस पॉइंट. सिद्धी आवाज येत नाहीये, मला वाटतं तुला चॅटबॉक्स मध्ये. येस, चॅटबॉक्स मध्ये लिहायला लागेल. येस, परमिशन नाहीये त्या फेसबुक काय ते झूम मध्ये. येस, तर तुम्ही चॅटबॉक्स मध्ये उत्तर लिहा. ओके. येस, तू काय म्हणत होती? माझा आवाज येतोय सगळ्यांना? हा, हो हो, हे मला सांगितलं. गुड गुड गुड. ओके. एज्युकेशन मध्ये बदल झालेला आहे. ओके. प्रायव्हेट शाळांची संख्या वाढत आहे, ते सिटी सेंट्रिक मॉडेल आहे म्हणून. तुम्ही अजून एक गोष्ट मिस करत आहात, ज्याच्यावर जीएस मध्ये प्रश्न होता इंडियन सोसायटीमध्ये 2019 मध्ये. सॉरी, एसे पण विचारलाय त्याच्यावर 2019 मध्ये. एसे असा होता, न्यू विमेन. तुम्हाला वाटतंय का शहरी किंवा एकूणच महिला आता सबलीकरण झालंय महिलांचं? महिला जॉब करतात शहरांमध्ये बऱ्यापैकी, मिडल क्लास विमेन बऱ्यापैकी जॉब करतात, सगळेच करतात, म्हणजे मोठी संख्या आहे. डू यू थिंक इट्स अन एम्पॉवरमेंट? हाऊ यू विल परसीव्ह वर्किंग विमेन, काम करणाऱ्या महिला यांना हाऊ यू विल परसीव्ह, तुमच्या दृष्टीने ते कसं आहे? ते काम करतात आणि हे जे विजिबल आहे तर फिमेल पार्टिसिपेशन इन लेबर फोर्स, राईट? हाऊ डू यू परसीव्ह इट? तुमच्या मते काय? इज इट अ एम्पॉवरमेंट? इज इट अन एम्पॉवरमेंट? येस, काय वाटतं? जॉब करतायत ना महिला, पैसे कमवता येतात चांगलं. आधी नव्हतं ना तसं? आधी होतं का तसं? नाही, आधी चूल आणि मूल होतं, राईट? जॉब करण्याची काही संधी नव्हती किंवा तशी व्यवस्था नव्हती. आता स्त्रिया जॉब करतायत, तर हे कसं चित्र आहे? एम्पॉवरमेंट आहे का नाही आहे? आहे, सबलीकरण आहे, ऑफकोर्स, राईट? पण मुलींच्या साईडने अजूनही उत्तर येत नाहीये. फिमेल एम्पॉवरमेंट, जॉब करतात म्हणून. हे झालं दिसून येणारं वरवरचं चित्र. रियालिटी वेगळी आहे. रियालिटी कोणी सांगेल? लग्न झाल्यानंतर नवरा असं म्हणू शकतो, किंवा तो म्हणेल त्या ठिकाणी तिने जॉब करायचा. म्हणजे एम्पॉवरमेंटसाठी जे एम्प्लॉयमेंट पाहिजे त्याचं स्वातंत्र्य आहे का? पहिला मुद्दा. तर ते बऱ्यापैकी नाहीये. इंजिनियर्स मुली सुद्धा घरी बसलेल्या असतात, त्या कुठेतरी प्रायमरी शाळेमध्ये वगैरे जाऊन शिकवतात. त्याच्यासाठी इंजिनिअरिंगची गरज नसते, मग ते डीएड करूनही करता येतं ना, बरोबर आहे? हे स्वातंत्र्य नाहीये, हे स्वातंत्र्य हिरावून घेतलेलं आहे. अजून सच ॲज, म्हणजे कसं? पुढे जाऊ देत नाही. महिला जर लीडर असेल तर आपल्याला ते अप्रिसिएट होत नाही, राईट? हे पण एक महत्वाचा मुद्दा आहे. अजून फेमिनायझेशन ऑफ लेबर, श्रमाचं स्त्रीकरण. म्हणजे काय? आता तुम्ही पुण्यामध्ये अनेक प्रायव्हेट स्कूल्स आहेत इंग्लिश मिडियमचे, कधीतरी तुम्ही खरं एखादा अभ्यास म्हणून जा किंवा गव्हर्नमेंट स्कूलमध्ये गेलात, तुम्हाला दिसेल की खूप मोठ्या प्रमाणामध्ये तिथे स्त्रिया शिक्षिका म्हणून काम करतायत. खूप, म्हणजे पुरुष खूप, म्हणजे एखादा स्पोर्ट टीचर म्हणून वगैरे पुरुष असतो, किंवा शिपाई म्हणून पुरुष असतो, किंवा क्लिरिकल जॉब्स मध्ये पुरुष आहे. टीचिंगचं जे ऑक्युपेशन आहे महिलांनी ऑक्युपाय केलेलं आहे. मग तुम्हाला वाटतं का की स्त्री आहे म्हटल्यानंतर ती उत्तम शिकवेल आणि पुरुष आहे म्हटल्यावर त्याला शिकवता येणार नाही? ऑफकोर्स असं नाहीये. पण मग स्त्रियांची संख्या काय जास्त आहे? सेफ. येस, व्हेरी गुड. हे कोण ठरवतं? हे पुरुष ठरवतात. व्हॉट इज सेफ फॉर यू? गेटिंग माय पॉइंट? सो शी मे बी वॉन्टिंग टू जॉईन IT सेक्टर, पण ते सेफ नाही तुझ्यासाठी, उशिरा येशील तू, राईट? मग ते सेफ नाही तुझ्यासाठी. सो सेफ फॉर whom? So safe according to men. So the concept of safe is constructed by patriarchy. की स्त्रियांसाठी काय सुरक्षित आहे ते आम्ही ठरवू, तुम्ही नका ठरवू. अजून फेमिनायझेशन ऑफ लेबर, स्त्रियांची संख्या काय जास्त आहे शाळांमध्ये? हा माझा अजूनही प्रश्न आहे.
नाही, एक मिनिट काय 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 गरजा काय, नोकरी करावी लागते. व्हेरी गुड, प्रॅक्टिकल आहे रिझन. म्हणजे जर असं कोणी असं म्हणत असेल की नाही लग्न केल्यानंतर माझ्या बायकोने जॉब केला तर मला काहीच प्रॉब्लेम नाही, उलट चांगलं आहे, तर तो काही म्हणजे खूप लिबर्टी किंवा इक्वॅलिटीवर विश्वास ठेवतोय अशातली भाग कमीच असेल. हे गरजेतनं निर्माण झालेलं आहे की जॉब करावा लागतो. येस, अजून एनी अदर पॉइंट? तुमच्या एक मुद्दा लक्षात येतोय का? हे फेमिनायझेशन ऑफ लेबर म्हणजे काय? तर या ज्या स्त्रिया आहेत या शहरांमध्ये 3,000 5,000 रुपयावर काम करतात आणि दुसरा काही त्यांच्याकडे पर्याय नाही आहे, म्हणून त्यांना काम करावं लागतं आहे. दिस इज नोन एज फेमिनायझेशन ऑफ लेबर. आणि हे आता याला अजून एक शब्द वापरला जातो, एम्पॉवरमेंट नाहीच आहे बेसिकली हे, इट इज डबल एक्सप्लॉयटेशन, डबल मार्जिनलायझेशन. म्हणजे स्त्रीचं दुहेरी वंचितकरण, मार्जिनलायझेशन म्हणजे वंचितता, दुहेरी वंचितता. कोणती आहे पहिली वंचितता? पहिली पातळी कोणती आहे? अनपेड वर्क, अनपेड डोमेस्टिक वर्क. स्त्रिया ज्या घरी काम करतात त्याचा मोबदला घेत नाही ते. त्यांनी जर मोबदला मागायला सुरुवात केली तर देणार कुठून? बरोबर. आणि फक्त स्त्रियाच काम करतात, ते पुरुष का करत नाही? कमीपणा वाटतो. आणि कमीपणा तर वाटतच, पण दुसरं एक महत्वाचं याच्यात आहे की हे खूप ना सिस्टमॅटिकली स्त्रियांना आई म्हणजे अनंत म्हणजे ममतेचा सागर असे शब्द वापरून स्त्रियांना सिस्टमॅटिकली या कुटुंब व्यवस्थेने, पेट्रियार्कल सिस्टीमने, पितृप्रधान संस्कृतीने कुटुंबांना जखडून ठेवलेलं आहे स्त्रियांना. आणि पुरुष मात्र या केअर टेकिंग, त्याला शब्द इंग्लिशमध्ये वापरला जातो केअर टेकिंग रिस्पॉन्सिबिलिटी, म्हणजे बाळांचं संगोपन करणं, त्यांना शिकवणं, हे पुरुष का करू शकत नाही? ते पुरुषही करू शकतात, पण पुरुषांनी अत्यंत स्किलफुली या सगळ्यातनं ते बाहेर पडले आणि गुंतवून ठेवले स्त्रियांना. हे असं अजिबात नाहीये. केअरिंग हे मॅस्क्युलिनिटी आणि फेमिनिटीचा भाग नाही याच्यात. केअरिंग हे पुरुष पण करू शकतात, युरोपियन सोसायटीमध्ये करतात आता अलीकडे. भारतामध्ये मात्र अजूनही पुरुष प्रधान मानसिकता खूप आहे. आणि मग खूप हायली क्वालिफाईड मुली सुद्धा 5-5, 6-6 वर्ष ज्यांचे एम्पॉवरमेंटसाठी महत्वाचे असतात, जॉबच्या दृष्टीने महत्वाचे असतात, ते या सगळ्या कामामध्ये गुंतवून टाकतात. म्हणजे घरामध्ये सुद्धा अनपेड जॉब, डोमेस्टिक वर्क करायचं, स्वयंपाक करायचं, म्हणजे तू जॉब केला तर चालेल पण घरातली सगळी काम करून जॉब कर. हे घराघरामध्ये आहे, राईट? मुलांनी विचार करा, याची उत्तर तुम्हाला द्यावी लागणार या काळामध्ये. आणि जॉब मध्ये गेल्यानंतर सुद्धा तिचं शोषण आहे, कारण फेमिनायझेशन ऑफ लेबर, कमी वेतन, सेक्शुअल एक्सप्लॉयटेशन, राईट? मेनी थिंग्स आर देअर. सो ह्या पॉइंट ऑफ व्ह्यूने आपल्याला इथे विचार करणं आवश्यक आहे. आणि हा सगळा मुद्दा जो येतो तो सामाजिक परिवर्तनासमोरील आव्हाने, आणि पहिल्या पेपरमध्ये सुद्धा जेंडर नावाचा टॉपिक आहे, त्याच्यामध्ये हे सगळे रिलेट होतं. आणि खूप इंटरेस्टिंगली आपल्याला इंटरेस्टिंग वाटायला लागतं, कारण हे आपले डे टू डे लाईफशी संबंधित आहे. आपण या सगळ्या व्यवस्थेचा कुठेतरी भाग आहोत, कुठेतरी विक्टिम असतो, कुठेतरी कॉन्ट्रीब्युटर असतो. फक्त आपली जी जागा आहे ती बदलत असते कॉन्टेक्स्टनुसार. ओके, ओके, लेट्स कम टू सम प्रॅक्टिकल पॉइंट. एक 10-15 मिनिटांमध्ये काही मुद्द्यांची चर्चा करतो आणि आपण थांबूयात. सोशिओलॉजी विषय घेण्याचे प्रॅक्टिकल फायदे काय आहेत याच्याबद्दल थोडीशी मी चर्चा करू इच्छितो. सगळ्यात महत्त्वाचं, ॲज अ सेड दॅट इट्स व्हेरी पॉप्युलर अमंग सिव्हिल सर्वंट्स, सिव्हिल सर्व्हिस ॲस्पिरंट्स, की एक लोकप्रिय विषय आहे. नॅशनल लेवलला सुद्धा मोठ्या संख्येमध्ये सोशिओलॉजी हा विषय घेतला जातो UPSC साठी. आणि MPSC साठी सुद्धा जी शेवटची बॅच होती, ज्यावेळेस सिलेबस बदलला, अचानक खूप अचानक बदलला होता त्यावेळेला, मला आठवतोय तो काळ सुद्धा. आणि त्यावेळेला सुद्धा खूप सोशिओलॉजी पॉप्युलर होतं. 2000 आय थिंक 12 किंवा 10ची ती घटना असेल, 10-12चा काळ असेल तो. याची काही कारणं आहेत, प्रॅक्टिकल कारणं आहेत. एक तर सिलेबस खूप लिमिटेड आहे, सेफ अँड सिक्युअर ऑप्शनल, कारण सिलेबस एक अत्यंत मर्यादित आहे जर तुम्ही इतर विषयांच्या सिलेबसशी तुलना केली तर. लिमिटेड आहे, म्हणजे 6 थिंकर्स इकडे, 3 थिंकर्स तिकडे, आणि काही 8-10 थिंकर्स असतात जे आपल्याला ऍड करावे लागतात विचार करताना. संपलं सिलेबस. असं नाही की सिलेबस बदलतो. आता जो पहिला मुद्दा मी सांगितला, पहिला युनिट, की काय युरोपियन समाजामध्ये काय बदल होत होते आणि त्याचा समाजशास्त्राचा उगम होण्यावर काय परिणाम झाला, हे असेच प्रश्न असतात. याच्यापेक्षा वेगळे प्रश्न फार नसतात. तुम्ही UPSC चे पेपर बघा,
म्हणजे इतके सिंपल क्वेश्चन्स असतात की असं वाटतं की अरे किती बेसिक आहे. त्याच्यामुळे प्रेडिक्टॅबिलिटी हा एक महत्वाचा गुण आहे या समाजशास्त्रामध्ये. तुम्ही अंदाज बांधू शकता की कशा पद्धतीचे प्रश्न येऊ शकतात. शॉर्टेस्ट सिलेबस, दिस इज द बेस्ट थिंग ऑफ सोशोलॉजी. खूप लिमिटेड सिलेबस आहे. सेकंड थिंग इज कॉन्सेप्ट, फॅक्ट्स अँड पर्स्पेक्टिव्ह आहेत. एकदा ते क्लिअर झाले की विषय समजायला जड जात नाही. म्हणून मी सुरुवातीला विद्यार्थ्यांना सांगत असतो, म्हणजे आमची युपीएससीची बॅच सुरू झाली, त्याचा एक युनिट पण संपला आमचा, तर त्याच्यामध्ये मी सांगत असतो की तुम्ही वहीच्या शेवटच्या पानामध्ये जे नवीन कॉन्सेप्ट तुम्हाला वाटतात, नवीन शब्द आहेत, त्याची लिहून काढा, एक डिक्शनरी बनवा, ग्लोसरी टाईप. मग 10, 15, 20, 30 शब्द असतील, ते उदाहरणार्थ सामाजिक संरचना, हे एक्झॅक्टली आपल्याला माहित नाही की म्हणजे काय, तर ते लिहून काढलं की ते जसं रिपिटेशन होतं, ते शब्द कानावर पडतं, ते समजून जातं. सोशल इंटरॅक्शन मीन्स व्हॉट एक्झॅक्टली, ज्यावेळेस आपण परत परत बघतो त्यावेळेला आपल्याला ते समजून जातं. आणि तिसरा महत्वाचा घटक सोशोलॉजीचा, इट्स रिलेटेड टू युअर डे टू डे लाईफ. आपण हे रिलेट करू शकतो जे वर्गामध्ये शिकतो ते. जे मी शाळेबद्दल मगाशी सांगितलं, तर डेफिनेटली की तुमच्यापैकी बऱ्याच विद्यार्थ्यांना जे रिलेट झालं असेल की येस, आपण या व्यवस्थेचा अशा पद्धतीने भाग आहोत, एक तर फायदे आपल्याला मिळत आहेत किंवा आपण या घटकांपासून वंचित राहिलेलो आहोत. राईट. येस, प्रेडिक्टॅबिलिटी इन क्वेश्चन पॅटर्न हा खूप मोठा आहे की तुम्ही अंदाज बांधू शकता की याच्यावर काय प्रश्न येऊ शकतो. आणि विशेष म्हणजे प्रश्न रिपीट होतात. म्हणजे 2019ला 18ला आलेले प्रश्न परत येऊ शकतात थोड्या वेगळ्या फॉर्मॅटमध्ये. हे या सिलेबसचं, या पेपरचं, ऑप्शनलचं वैशिष्ट्य आहे. लेट्स सी, तुम्हाला जे मी एक कागद दिलेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा हे मांडलेलं आहे की ऑप्शनल सोशोलॉजीच्या 500 मार्कांबरोबर तुम्हाला काय काय बेनिफिट आहेत सोशोलॉजी घेण्याचे. तर जीएस मधला इंडियन सोसायटीचा भाग आहे आणि याच्यावरचे जे प्रश्न असतात ते सोशोलॉजी तुमचा असेल तरच तुम्ही चांगल्या पद्धतीने उत्तर लिहू शकता, अन्यथा उत्तर लिहिता येत नाही. तुम्ही प्रश्न बघा ना, सॅम्पल तुमच्या समोर आहेत. हे प्रश्न असं सहजासहजी लिहिता येत नाही जर तुमची डेप्थ नसेल अभ्यासातली तर. बघा पहिला प्रश्न, कास्ट सिस्टीम इज अज्युमिंग न्यू आयडेंटिटीज अँड असोसिएशनल फॉर्म्स. जाती संस्था ही संपली नाही आहे, तर जाती संस्था ही नवीन रूपाने समोर येत आहे आणि ती सर्वाधिक संघटित स्वरूपात समोर येत आहे. याच्यावर प्रश्न विचारलेला आहे. आता तुम्हाला कास्ट इन्स्टिट्यूशन, मार्क्सिस्ट पर्स्पेक्टिव्ह माहिती असेल तर तुम्ही चांगल्या पद्धतीने ती उत्तर लिहू शकता. म्हणजे सोशोलॉजी असं हेल्प करतं तुम्हाला इझिली तुम्ही उत्तर लिहिण्यासाठी. सी द सेकंड क्वेश्चन, एम्पॉवरिंग वुमेन is the key to control the population growth. Getting my point? It's all about empowerment of women. त्यांचे निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य. मग याच्यामध्ये जेंडर डायमेन्शन आहे, पॉवर रिलेशन्स आहेत. पॉवर रिलेशन्स असतात का नातेसंबंधांमध्ये? पॉवर रिलेशन्स असतात का आपण एका पातळीवर असतो सगळे? नवरा बायको एका पातळीवर असतात का? कधीच नसतात. त्यांच्यामध्ये सत्ता असते, सत्ता संघर्ष असतो. सत्ता संघर्ष फक्त राजकारणामध्ये नसतो, सत्ता संघर्ष घरामध्ये पण असतो. हे नेहमी लक्षात ठेवा. सोशोलॉजिस्ट असं विचार करतात, आई आपल्या दृष्टीने एक अत्यंत महान व्यक्ती असते, बरोबर, परंतु आई डिस्क्रिमिनेट पण करू शकते असं वाटतं का तुम्हाला? आई 4 भावंड असतील, 4 मुलं असतील, ते 4ही मुलांना एकाच पातळीवर ट्रीट करते का? का थोडं फरक करते? फरक करते बरोबर. त्यात जर मुलगा मुलगी असेल तर मुलाला थोडंसं जास्त प्रमोट केलं जातं आणि मुलीला थोडं साईडलाईन केलं जातं. 4ही मुलं असतील तर त्यात जो तिला जास्त उपयोगी येऊ शकतो भविष्यामध्ये तिला ती जास्त प्रमोट करते. राईट. तर सोशोलॉजीमध्ये आपण क्रिटिकली अनालाइज करतो, इमोशनली नाही करत. गेटिंग माय पॉइंट? आणि हे पर्स्पेक्टिव्ह तुम्हाला नवीन दृष्टी देतं सोशल रिलेशन्स कडे बघायची. पॉवर डायनॅमिक्स असतात नवरा बायकोमध्ये, कधी न्यूट्रल नसतात ते. सत्ता केंद्र असतो नवरा बऱ्याचदा, किंवा काही केसेसमध्ये महिला सुद्धा सत्ता केंद्रीय असू शकते आणि मग महिला सगळं डॉमिनेट करते, सगळं तिच्या हातामध्ये व्यवहार असतो. तुम्हाला माहिती आहे का डॉरी डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट आला होता 2005 मध्ये, माहितीये काय? डोमेस्टिक घरगुती हिंसाचार कायदा. तो का आला होता? कारण भारतामध्ये इतके केसेस होत होते आणि इतकं महिलांवर घरामध्ये हिंसाचार होत होता की सरकारला वाटलं आता ऍक्टच आणायला पाहिजे. आणि तो तुम्हाला माहिती असावा की डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट हा ज्यावेळेस आला 2005 मध्ये, तो त्यावेळेस खूप स्ट्रिक्ट होता. स्ट्रिक्ट होता म्हणजे काय की जर एखादी महिला पोलीस स्टेशनमध्ये गेली आणि जर तिने सांगितलं की मला घरी छळ होतोय, माझा नवरा मारतो आहे किंवा शाब्दिक किंवा शिवीगाळ करतो आहे, इतक्या व्हर्बल स्टेटमेंटवर सुद्धा सासरच्या मंडळींना अजामीनपात्र गुन्हा त्यांच्यावर दाखल होत होता आणि ते सगळेचे सगळे उचलून त्यांना तुरुंगात टाकलं जात होतं.
यस, 2005 मध्ये हा कायदा आला त्यावेळेला. आणि कारण सिच्युएशन तशी होती, महिलांना प्रोटेक्ट करणं गरजेचं होतं. हेतू चांगला होता की नाही, कायदाही खूप चांगला होता, राईट. मग हळूहळू काय झालं, महिलांच्या लक्षात आलं की असा कायदा आहे आणि याचा फायदा आपल्याला करून घेता येतो. आणि महिलांनी नंतर ब्लॅकमेल करायला सुरुवात केली की माझ्या नावावर फ्लॅट कर, नाहीतर आय थिंक 398 आहे तो, आय डोंट रिमेंबर, काहीतरी असेल, डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट, माझ्या नावावर प्रॉपर्टी कर नाहीतर हे. असे अनेक केसेस झाले. तुम्हाला माहिती असावं, सावधान इंडिया क्राईम पेट्रोल मध्ये याच्यावर सिरीज पण आहे. आणि म्हणून पार्लमेंटने नंतर त्याच्यामध्ये रिलॅक्सेशन आणलं आणि आता डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट मध्ये व्हेरिफिकेशन केलं जातं की महिला खरं बोलते की नाही, आधी ते तपासलं जातं. आणि असं डायरेक्ट अजामीन पात्र गुन्हा दाखल होत नाही, कारण याच्यात बरेच पुरुष होरपाळले गेले. खूप म्हणजे व्हिक्टिम झाले ना ते. गेटिंग माय पॉइंट. हे मनुष्य स्वभाव आहे. तुम्हाला ज्यावेळेस शक्ती मिळते त्या शक्तीचा तुम्ही दुरुपयोग करू शकता. आणि हे इंडियन कॉन्टेक्स्ट मध्ये अनेक उदाहरणं आहेत याची अशी, राईट. सो मी हे सांगत होतो की सत्ता केंद्री महिला सुद्धा असू शकते. देन हाऊ डज पेट्रियार्की इम्पॅक्ट द पोझिशन ऑफ मिडल क्लास वर्किंग वुमेन, त्या साधारणतः त्या पद्धतीचं उत्तर आहे. पण जर तुम्हाला जेंडरचं डायमेन्शन क्लिअर असेल, फेमिनिस्ट अप्रोच क्लिअर असेल सोशॉलॉजीचा, तर तुम्ही याची उत्तर खूप चांगल्या पद्धतीने लिहू शकता. अदरवाईज यू आर गोइंग टू लूज मार्क्स और यू विल गेट अन ॲव्हरेज मार्क्स. याच्यामध्ये फार तुम्हाला काय लिहिणार, त्याचं नॉलेज तर पाहिजे. आता पहिल्या प्रश्नाचं नॉलेजच नसेल तर लिहिणार काय, काहीतरी लिहितं तर काही पण येतं, पण मार्क्स नाही मिळत मग त्याचे. या दृष्टीने एसे, लेट्स सी एसे. दरवेळेला एक एसे हा डायरेक्ट इंडियन सोसायटीशी संबंधित असतो. एसे हा भारतीय समाजाचे वेगवेगळे जे पैलू आहेत त्याला कव्हर करणारा असतो. त्यामुळे इंडियन सोसायटी सोशोलॉजिकल पर्स्पेक्टिव्ह तुम्हाला असेल तर तुम्ही एसे मध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीने डील करू शकता. बघा, मी काही सॅम्पल इथे तुम्हाला दिलेले आहेत. द प्रोसेस ऑफ सेल्फ डिस्कव्हरी हॅज नाव बीन टेक्नॉलॉजिकली आउटसोर्स्ड. असा एसे आलेला आहे तो, आता रिसेंट एसे आहेत हे 2019, 18, 20 चे वगैरे. तुम्हाला जर हर्बर्ट मीडची थिअरी माहिती असेल, स्वविकास आणि स्वविकासामध्ये इतरांची भूमिका, तर आणि तरच तुम्ही या पहिल्या प्रश्नाचं उत्तर लिहू शकता. सी, दुसरा प्रश्न, बेस्ट फॉर अन इंडिव्हिज्युअल इज नॉट नेसेसरी बेस्ट फॉर द सोसायटी. हेच तर डुर्कीम म्हणत होता ना, की समाजामध्ये जर तुम्हाला सोशल स्टॅबिलिटी पाहिजे तर एकरूपता रुजवा. तर म्हणून व्यक्तिगत विचारांना फार प्रमोशन देऊ नका, इंडिव्हिज्युअलिझमला प्रमोशन देऊ नका. समाज आधी आणि मग व्यक्ती. गेटिंग माय पॉइंट. हे पर्स्पेक्टिव्ह जर क्लिअर असेल तर तुम्ही या उत्तरांना चांगल्या पद्धतीने लिहू शकता. डेस्टिनी ऑफ अ नेशन इज बिंग शिफ्ट इन इट्स क्लासरूम. कोठारी आयोग 1968 चं स्टेटमेंट आहे, दौलत सिंग कोठारीचं वाक्य आहे की भारताच्या वर्गावर्गामध्ये देशाचं उज्ज्वल भविष्य निर्माण होत आहे. आता हे पॉझिटिव्ह साईड एज्युकेशनचे लिहिल्यानंतर तुम्ही क्रिटिक कसं करू शकता जर तुम्हाला सोशोलॉजी ऑफ एज्युकेशन माहिती नसेल तर. तुम्हाला हे वाटेल की खरंच आहे डेस्टिनी ऑफ नेशन इज क्रिएटेड इन इंडिया, बट नो, इट्स पार्शली ट्रू. कारण या शिक्षण व्यवस्थेतले मोठा समुदाय असा आहे की जो शिकत नाहीये, जो वर्गात आहे परंतु वगळला गेला आहे, आणि अशा अनेक मोठे समूहातले विद्यार्थी आहेत की जे शाळा त्यांची पूर्ण करू शकत नाही, ड्रॉपआउट, स्थगन आणि गळती. हे मुद्दे तुम्ही सोशोलॉजिकली चांगल्या पद्धतीने एसेज मध्ये लिहू शकता. हा इथे, आणि मी मगाशी याची चर्चा केली, फुलफिलमेंट ऑफ अ न्यू वुमेन इन इंडिया इज अ मिथ. ऍस्पिरंट्स म्हणून तुम्ही कसे बघता हे आयोगाला तपासायचं आहे की नवीन स्त्री जी एम्पॉवर्ड आहे अशी दाखवली जाते, हे खरं नाहीये. सो शी इज विक्टीम. दॅट इज व्हॉट द अप्रोच इज. आणि ती विक्टीम कुठल्या कुठल्या पातळीवर आहे याची इथे तुम्हाला चर्चा करणं अपेक्षित होते, कारण हे मिथ आहे, हे सत्य नाहीये. समजतंय? म्हणजे एसे जे असणार आहेत ते इतके काही साधे एसे नसणार आहेत, ते थोडे कॉम्प्लिकेटेड, थोडा डेप्थ असणारे एसे असणार आहेत आणि त्याला व्यवस्थित अभ्यास लागणार आहे. वरवरचा अभ्यास असेल तर वरवरचेच मार्क्स मिळणार आहेत. राईट. टीचिंग स्ट्रॅटेजी बद्दल बोलतो तर वर्गामध्ये मी इंटरॅक्टिव्ह सेशन्स घेत असतो. पीपीटी इज माय स्ट्रेंथ. पीपीटीच्या माध्यमातून मी शिकवत असतो आणि इंटरॅक्शनने जात असतो, कारण इंटरॅक्शनने त्या गोष्टी समजतात, आपण रिलेट करतो आणि जास्त काळ लक्षात राहतात. माझी पद्धत अशी आहे की मी शिकवल्यानंतर रिव्हिजन घेतो क्लास
संपण्याच्या वेळेला, आणि दुसऱ्या दिवशी परत त्या रिव्हिजनने दुसरा टॉपिक किंवा त्याची पुढचा जो टॉपिक असेल तो सुरू करत असतो. रिव्हिजनमुळे कॉन्सेप्ट मॅपिंग बोर्डवर, त्याच्यामुळे मग काय होतं, ते पक्क डोक्यामध्ये राहतं आणि मुलं पेन्सिल नोट्स असेल किंवा रनिंग नोट्स लिहून घेतात. त्याचबरोबर जे बेसिक कॉन्सेप्ट आहे त्याची मी चर्चा करणारच आहे वर्गामध्ये. अँसर रायटिंग हे फोकस असतं, पण अँसर रायटिंगला मी असं सल्ला देतो मुलांना की थोडा अभ्यास होऊ द्या तुमच्या, मग अँसर रायटिंगकडे जा. नाही तर माझा अनुभव असा आहे की मुलं अँसर रायटिंग करायला त्यांना सांगितलं की मी जे त्यांना पीपीटी किंवा नोट्स देतो तेच मला लिहून परत देतात. मग ते सेल्फ इव्हॅल्युएशन केल्यासारखं होतं. त्याच्यामुळे अभ्यास व्हावा मुलांचा आणि मग मुलांनी थोडं रायटिंगकडे जावं असं मी मुलांना शक्यतो सल्ला देत असतो. आणि रिडिंग्स आणि नोट्स मी प्रोव्हाइड करत असतो, मीच प्रोव्हाइड करतो. म्हणजे एक तर माझे जे पीपीटी असतात ते पीपीटी खूप चांगल्या पद्धतीने तयार केलेले आहेत, म्हणजे ते कुठल्या पुस्तकातले नाही आहेत, तर अनेक चांगले रिसोर्सेस मधून चांगले व्हॅल्यूज जिथे ज्यामुळे तुमचे मार्क्स वाढतील आणि तुम्हाला मॅक्झिमम मार्क्स मिळतील असे काही टर्म्स, असे काही कॉन्सेप्ट हे मी वर्गामध्ये त्या पीपीटीच्या माध्यमातून देत असतो. आणि ऍडिशनली मी तर तुम्हाला नोट्स प्रोव्हाइड कर, म्हणजे युपीएससीच्या बॅचमध्ये आणि तुम्हाला म्हणजे जे एमपीएससीची बॅच असेल त्यांना मी नोट्स प्रोव्हाइड करेल. बॅच नोट्स प्रोव्हाइड करत असताना मी जेवढं प्रोव्हाइड करेल ते मोर दॅन इनफ असतं, युजली पुरेसं असतं, भरपूर असतं, म्हणजे ते त्याच्यापेक्षा वेगळं अजून काही करायची आवश्यकता नाही. परंतु माझेच नोट्स सगळ्यात बेस्ट आहेत किंवा माझेच नोट्स बेस्ट आहेत असं मी दावा करणार नाही. तुम्हाला जर माझ्यापेक्षा जर काही चांगले रिसोर्सेस मिळाले किंवा काही गोष्टी मिळाल्या तर जरूर ते रेफर करा आणि ते ऍड करा, कारण आपलं टार्गेट आहे मार्क्स मिळवणं, राईट. पण काय होतं, मग मुलं इग्नूच वाचत बसतात, कोणी ते यशवंतराव चव्हाणची मुक्त विद्यापीठाची पुस्तकं वाचत बसतात किंवा मार्केटमध्ये काही दिसलं तर ते विकत घेत बसतात. मग काय होतं की तुम्ही सोशॉलॉजिस्ट होता, आपल्याला सोशॉलॉजिस्ट व्हायचं नाही, आपल्याला पोस्ट मिळवायची आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला 500 मार्कांसाठीच अभ्यास करायचा आहे. तुम्ही मग पोस्ट मिळाल्यानंतर एम ए सोशॉलॉजी वगैरे करा, पीएचडी करा त्याच्यामध्ये, दॅट इज डिफरंट थिंग. पण आता फक्त फोकस तुमचा असला पाहिजे की 500 मार्क सिलेबसनुसार नोट्स प्रिपरेशन, रिव्हिजन, रिपिटेशन आणि उत्तर लिहिणं, दॅट्स ऑल, संपली. अशी ती प्रोसेस असली पाहिजे. मराठी मीडियमची ही बॅच असणार आहे एमपीएससीची आणि इंग्लिश मिडियमची पण असणार आहे. इंग्लिश मिडियमला तर नोट्स अवेलेबल ऑलरेडी आहेतच, म्हणजे माझे ते नोट्स ऑलरेडी अवेलेबल आहेत. आणि मराठी मीडियमसाठी माझं पुस्तक सुद्धा प्रोसेसमध्ये आहे राज्यसेवेच्या सोशॉलॉजीसाठी. तोपर्यंत मी माझे नोट्स तुम्हाला शेअर करत जाईल, म्हणजे ते, आणि ते मराठीतून असतील. मराठीमध्ये जर समजलं नाही तर मग मी तुम्हाला ती कॉन्सेप्ट समजून देण्यासाठी मी आहेच इथे. पण मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांना मराठीमध्ये नोट्स मिळतील, इंग्लिश मिडियमच्या विद्यार्थ्यांना इंग्लिशमध्ये नोट्स मिळतील, राईट. मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी जर टीचिंग जे असेल ते मॅक्झिमम मराठीतून असेल, 85-90% ऑलमोस्ट. ओके. इंग्लिश मिडियमच्या विद्यार्थ्यांचं जे टीचिंग असेल ते मॅक्झिमम इंग्लिशमधून असेल, 85-90% ऑलमोस्ट. हे म्हणजे ते म्हणजे लँग्वेज शुड नॉट बी द बॅरियर इन द लर्निंग प्रोसेस, इज इट? ती काळजी मी घेत असतो. या व्यतिरिक्त इथे जी बॅच असेल, आता एमपीएससी इंग्लिश मिडियम मधून जर कोणी करणार असेल बॅच, ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही असतील, दोन्ही मोड्स मध्ये अवेलेबल आहे. इंग्लिश मिडियमचे जर विद्यार्थी असतील तर ते युपीएससीची बॅच जॉईन करू शकतात. आता सुरू झाली आहे, 5-6 दिवसापूर्वी सुरू झाली. एक टॉपिक झालाय माझा पहिला युनिट, पण मी परत तो रिवाइज करेल. आणि कारण सिलेबस सेमच आहे ना, आणि आता आपण एका पातळीवर आहोत, आता काही फरक राहिलेला नाहीये. त्याच्यामुळे युपीएससी आणि एमपीएससी हे सेमच आहे. आणि आय वुड सजेस्ट की एमपीएससीच्या तयारी करताना युपीएससीच्या पद्धतीने तयारी करा, म्हणजे तुम्ही ते स्ट्रेंथ आणाल उत्तरामध्ये, व्हॅल्यू ऍडिशन त्या पद्धतीने होईल. त्यामुळे इंग्लिश मिडियमचे विद्यार्थी युपीएससीची आता सुरू झालेली, मागच्या आठवड्यात सुरू झालेली बॅच जॉईन करा. आणि मराठी मिडियमसाठी प्युअरली फ्रेश बॅच सुरू होईल. मराठी मिडियमची बॅच ही सदाशिव पेठेमधून होणार आहे, ऑफलाईन. आणि जर ऑनलाईन जॉईन करायचं असेल तर मग तुम्ही कुठल्याही जगाच्या कोपऱ्यात बसून ती जॉईन करू शकता. आणि इथे जी असणार आहे ती युपीएससीची बॅच असणार आहे, जी इंग्लिश मिडियमसाठी इंग्लिश मधून होणार आहे. ओके. आणि येस, तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही आता मला विचारू शकता. येस, वारजी मधून नसेल मग तुम्ही तसं थोडस बोला इथे ऑफिसशी, किंवा जे तुमचे कोऑर्डिनेटर असतील त्यांच्याशी बोला. ओके. मला जे सांगण्यात आलेलं आहे ते अशा पद्धतीने क्लासिफिकेशन सांगण्यात आलेलं आहे, तुम्ही डिस्कस करा आणि मग मला त्या पद्धतीने सांगा. बोला ना, बोला बोला, मी ऐकतोय, प्लीज. ऑनलाईन स्टुडंट्स मी येतो तुमच्याकडे, एकच मिनिट.
नाही, सोशिओलॉजीची क्लास अटेंड करा, ऍडमिशन घ्या. कारण आपल्या सिलेबसमध्ये पहिल्या युनिट मधला जो तिसरा भाग आहे तो आहे कॉमन सेन्स आणि सोशिओलॉजिकल सेन्स. ओके, तुमच्याकडे जो कागद दिलाय त्याच्यात नाहीये ते. जो पहिला आहे ना समाजशास्त्राचा परिचय, त्याच्यातला जो शेवटचा युनिट आहे सोशिओलॉजी अँड कॉमन सेन्स, त्याच्यात ही चर्चा होते. ओके, वाचून सोशिओलॉजी वाचून समजेल का किंवा आपण तयारी करू शकतो का, तर करू शकतो. ओके, अर्थ असं काही नाहीये, लिमिटेशन्स कुणालाच नसतात, कोणी कुठल्याही लेवलला अभ्यास डेफिनेटली करू शकतो. परंतु माझं असं म्हणजे मी शिकवतो म्हणून मी सांगत नाहीये, पण थोडं गायडन्स मिळाला किंवा एक डिरेक्शन असेल तर थोडा फायदा होतो. हाय काय असं त्याच्यामध्ये आहे. हो, अच्छा असं म्हणायचं आहे का? हो, डिस्कशन थ्रूच होतं. हा नाही, मी ते सहज गमतीने बोललो आहे तसं. नाही, इंटरॅक्शन आहेच ना, मी ते लिहिले ना माझ्या पीपीटी मध्ये पण. इंटरॅक्शन बेस्डच क्लास घेतो मी, कारण मला सुद्धा ते नाही तर बोरिंग होतं ना. व्हॅल्यू न्यूट्रल राहायचं आपल्याला. एक्झॅक्टली. आपण म्हणून वर्गात तर चर्चा होतेच, आणि इंटरॅक्शन थ्रूच मी जातो. आणि ज्या पद्धतीने आता झालं, आता तरी खूप कमी झालं कारण आपण अगदी पहिल्यांदा भेटतो आहोत, पण क्लासेसमध्ये इंटरॅक्शन्स भरपूर होतात. युपीएससीच्या बॅच मधल्या विद्यार्थ्यांना तुम्ही विचारा, किंवा मागच्या वर्षी एक बॅच आमची झाली युपीएससीची, त्यांनाही तुम्ही विचारू शकता. इंटरॅक्शन थ्रूच मी जातो, कारण ते सोपं पण जातं, मुलांना ते रिलेट करायला सोपं जातं आणि कॉन्सेप्ट क्लिअर होतात. तर ती माझी मेथड आहेच, मी ती वापरतोच. आणि माझ्या बरोबर अजून 2-3 फॅकल्टी असणार आहेत, काही भाग ते घेणार. त्यातले 2 IPS आहेत. एक नाव मला आठवत नाही, पण बहुतेक दिशा नाव आहे, दिशा और दीक्षा. शी इज प्रेझेंटली वर्किंग ॲज IPS ऑफिसर. तर स्ट्रॅटेजिकली पार्ट त्या कव्हर करतील. देन विनायक आहेत, विनायक आता IPS म्हणून सिलेक्ट झालेले आहेत. आणि सुनील आहेत, जे BSF मध्ये ऑफिसर आहेत ऑलरेडी आणि इंटरव्ह्यू फेस केलेला आहे. तर हे लोक सुद्धा काही भाग स्ट्रॅटेजिकली येतील, पण मेन लीड मध्ये मीच असेल, मेन रोल. ओके, पण ही लोक स्ट्रॅटेजिकली, कारण ते म्हणजे सक्सेसफुल कॅन्डिडेट्स आहेत आणि प्रेझेंट म्हणजे पोस्टिंग मध्ये आहेत. त्यातली तर मॅडम त्या ऑलरेडी IPS आहेत, कर्नाटकमध्ये का कुठेतरी आहेत त्या. तर शी विल कम आणि ती सुद्धा काही भाग शिकवणार आहे तुमचा. हा इथे अशा पद्धतीने जाणार आहोत. काही ऑनलाईन क्वेश्चन्स आहेत, क्विकली मी जे बघतो तोपर्यंत. काही तुमचे क्वेश्चन्स असतील तर फी किती असेल ऑफिसमध्ये विचारा. मराठी मीडियम साठी ऑनलाईन असेल का? येस, ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही आहेत. बुक कोणते रेफर करायचे ते मी क्लासमध्ये सांगतो, आणि मीच तुम्हाला सॉर्टेड मटेरियल देत असतो. मीच प्रोव्हाइड करेल तुम्हाला मटेरियल. एक मिनिट एकच प्लीज कीप सायलेन्स. अरे इतके प्रश्न विचारू नका, थांबा एक मिनिट. आन्सर प्लीज. मराठी और इंग्लिश मीडियम विल बी बेटर टू अंडरस्टँड सोशियोलॉजी इज न्यू टू अस. एक मिनिट, हा प्रश्न सुद्धा काही लोकांना मनात आला असेल की इंग्लिश मीडियम और मराठी मीडियम विल बी बेटर फॉर यू, राईट? जर इंजिनिअरिंग आणि सायन्स बॅकग्राऊंडचे विद्यार्थी असतील सो आय विल सजेस्ट देम गो फॉर इंग्लिश मीडियम. ओके, कारण इट विल बी इझी फॉर यू टू राईट. कारण तुम्हाला एक खूप मोठा गॅप पडलाय आणि तुम्हाला मराठीतले टर्म्स वापरायची सवय नाही. पण ज्या विद्यार्थ्यांचं मराठी मीडियमचं बॅकग्राऊंड आहे त्यांनी मात्र मराठीमधून बॅच करावी असं मी सल्ला देतो. व्यक्तीनुसार हे बदलेल, पण हे तुम्ही निर्णय घ्या, राईट? काय माझं काय ग्रॅज्युएशन समाजशास्त्रामध्ये झालं आहे, होईल का? होऊ शकतो, डेफिनेटली होऊ शकतो. पण हे बघा, डिग्री लेवलला जे तुम्ही शिकता स्वप्नील, ग्रॅज्युएशन लेवलला जे तुम्ही शिकता ते खूप वेगळं असतं. आणि आपण जे इथे शिकतो UPSC किंवा MPSC मध्ये ते खूप स्ट्रॅटेजिकली असतं, त्यामुळे खूप फोकस्ड असतं आपलं. त्यामुळे तरीका म्हणजे जे वेज आहे, मेथड्स आहेत ते वेगळे आहेत. हा या ते राहिलं ना सांगायचं. जी बॅच आहे 5 ऑगस्ट पासून सुरू होणार आहे. 5 ऑगस्ट पासून MPSC ची बॅच सुरू होणार आहे आणि 2 तास लेक्चर्स असतील. 2 आवर सेशन असेल. मोस्ट प्रॉब्लेमली 4 दिवस आठवड्यातले असे असणार आहेत ते 4 दिवस. म्हणजे त्या दृष्टीने सिलेबस व्यवस्थित कंप्लीट होतो. ऑनलाईन स्टुडंट्स हू हॅव जॉईन
buy the NPC course would have to buy this optional course separately. So would it be possible for you to share PDF and books referred in English? See, Prajakta, you need to talk about this thing with office. Means what regarding fees and all those things. Fees बद्दलच बोलत आहे ना ती. Optional course separately. See, you have to join optional UPSC course separately, but for that you need to discuss with office people. And once you are enrolled in UPSC batch, then only I will be able to provide you material. बापरे, हे वाचणं कठीण झालंय सर. ऑल ऑप्शन क्लास करत आहे, त्यामुळे जो सब्जेक्ट करत आहे तो इझी वाटा कोणता सिलेक्ट करावा. हे बघा, सिलेक्ट कोणता करावा ऑप्शनल, हे आता मनामध्ये प्रश्न असू शकतो, कारण 2-3 ऑप्शनलचे डिस्कशन डेमो वगैरे झालेले आहेत. स्ट्रॅटेजिकली मी सोशोलॉजीचा आहे म्हणून मी कन्व्हिन्स करत नाहीये, पण स्ट्रॅटेजिकली विचार केला पाहिजे की असा विषय जो कमी वेळेमध्ये आपल्याला जास्त मार्क्स मिळवून देऊ शकतो, असा विषय ज्याचं रिडिंग मटेरियल अवेलेबल आहे, आणि असा विषय की जो समजायला थोडा सोपा आहे, जो आपल्या डे टू डे लाईफशी संबंधित आहे, तो विषय आपण घ्यावा. आपल्याला लॉंग टर्म डिसिजन नाही घ्यायचे आहेत, आपल्याला शॉर्ट टर्म डिसिजन घ्यायचा. 5-6 महिन्याच्या दृष्टीने असा विषय निवडायचा आहे. लॉंग टर्म डिसिजन घेताना आपण लाइकिंगचा विचार करायला पाहिजे, राईट. शॉर्ट टर्म डिसिजन घेत असताना आपण प्रॅक्टिकली विचार करायला पाहिजे की मला कशातनं फायदा आहे, राईट. नाउ यू हॅव टू डिसाइड. गरज नाहीये एमए सोशियोलॉजी इग्नोला, अजिबात गरज नाही. इग्नोचं एमए सोशियोलॉजी खूप हायर लेवलला जातं. जर तुम्हाला सोशियोलॉजिस्ट व्हायचं असेल तर एमए सोशियोलॉजी इग्नोला ऍडमिशन घ्या. स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळवायचं असेल तर फुल फोकस फक्त 500 मार्कांसाठी करायचा आहे, दॅट्स ऑल. त्या 500 मार्काच्या तयारीमध्ये जीएस पण कव्हर होतं आपोआप, आणि जीएस मी वेगळं शिकवतच असतो, ते रिलेट पण तुम्ही करू शकाल. इच्छा असेल तर घ्या ऍडमिशन, पण याच्यामध्ये त्याचा काही फायदा होत नाही. आणि इग्नोची लँग्वेज सुद्धा खूप हाय आहे, इंग्लिश. सेंट्रल युनिव्हर्सिटी आहे इग्नो आता, त्याच्यामुळे त्यांची जी लँग्वेज आहे ती खूप हाय आहे. काही गरज नाही ना, ते कुठे उगाच आपल्या डोक्याला टेन्शन करून घेतात. ओके सिद्धी, यस, आय विल आस्क अबाउट दिस मुंबई बॅच. सिद्धी, मला व्हॉट्सअप कर, आय विल टॉक विथ यू रिगार्डिंग दिस. मला वाटतं माझा नंबर आहे तुझ्याकडे, मी दिला होता ना मागे, तू घेतला आहे का? मला व्हॉट्सअप कर, मी आज उद्यामध्ये तुला रिप्लाय करतो, बोलून. GS1 4 मराठी मीडियम आणि ऑप्शनल. नाही, हा प्रश्न कॉम्प्लिकेटेड आहे, मला समजत नाही प्रथमेश. इट्स नॉट क्लिअर टू मी. रेकॉर्डिंग अवेलेबल, हो, रेकॉर्डिंग तुम्हाला मिळतं. ऑनलाईन स्टुडंट्सला रेकॉर्डिंगचा ऍक्सेस असतो. यू कॅन लिसन इट अँड सी इट अगेन अँड अगेन. मराठीमधून मटेरियल मी स्वतः प्रोव्हाइड करणार आहे. माझंच पुस्तक येत आहे, इट इज इन द प्रोसेस. तोपर्यंत मी माझं रिडिंग जे आहे ते तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाणार आहे, सो डोंट वरी अबाउट इट. आणि मी डिक्टेशन पण वर्गात लिहून पण काही गोष्टी देणार आहे. ऑनलाईन ऑफलाईन साठी एकच टायमिंग राहील, टायमिंग अजून डिसाईड झालेलं नाही, पण मॉर्निंग स्लॉट असेल. आत्ताची युपीएससीची बॅच 8 ते 10 आहे, त्या साधारणतः त्या पद्धतीचा एखादा टाइम असेल. मागच्या वर्षी मी 7 ते 9 घेत होतो. ओके, केलं पाहिजे का? एनसीईआरटी बेसिक रिडिंग्स काय करायला पाहिजे, हा एक प्रश्न असतो विद्यार्थ्यांचा. बेसिक रिडिंग्स, आता वेळ आहे तुमच्याकडे तर काय करायचं, तर बेसिक रिडिंग साठी 11वीचं पुस्तक एसएससी बोर्डचं जर मिळालं तुम्हाला एबीसी मध्ये किंवा आपल्या लायब्ररी जर उपलब्ध असेल तर त्यातलं सुरुवातीचे 1-2 चॅप्टर वाचायला हरकत नाही, बस, फुल स्टॉप. एनसीईआरटीचं सुद्धा तुम्ही इंट्रोडक्टरी सोशियोलॉजी म्हणून जे पुस्तक आहे त्यातलं पहिलं चॅप्टर वाचू शकता. इट्स मोर दॅन इनफ. कारण एकदा एनरोल झाल्यानंतर मी काही 2-3 तुम्हाला रिडिंग देत असतो स्टार्टर म्हणून, त्याचं नावच ठेवलंय स्टार्टर. आणि ते तुम्ही इंग्लिश मधले आहेत, ते तेवढं वाचलं तरी पुरेसं आहे. आणि मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांनी अगदी एसएससी बोर्डचं 11वीच फक्त पुस्तक, 12वीचं वाचायची आवश्यकता नाही. 11वीचं पुस्तक वाचलं तरी तुम्हाला जजमेंट येईल की सोशियोलॉजी काय आहे, त्याच्यात काय असतात, थिंकर्स कसे काय आहे, ते समजण्यासाठी इनफ आहे ते. ओके, सो थांबूयात आपण इथे. थँक्यू व्हेरी मच अँड सी यू इन क्लास. थँक्यू.